दोन स्क्रीन दिसत नाही. हो ते शब्दाने लॉग इन केलं. लावायला अडचण असते. नाही ते काय हे हलवायला लागेल का? किंवा पलीकडचा जास्तीचे जास्त गोष्टी लावून खाली एका दुसरा भिंतीला सिद्ध आहे. आधी सेफ्टी पिन लावणार आणि कर लवकर, आता जास्त वेळ नाही आमच्याकडे. हे बघा ते दिसतंय मला. हा तुला तर आता इथून व्ह्यू कसा आहे तो जरा बघून घ्या. म्हणजे बेड वगैरे दिसत नाही, तर मॅक्झिमम वेळा ही स्क्रीनवर असणार. नाही दिसत. आणि जर आवाज जास्त असेल ना तर ती खिडकी उडून घ्या. बाहेर लहान मुलं वगैरे. मी या बाजूला बसत तर चालेल? तुला ही का ती खुर्ची मला एक मिनिट मी सध्या बसून बघू. हा ही छान आहे. हो घेते एकच मिनिट. लावायचं हो लावायचं. माझ्याकडे गेल्या वर्षी बरं झालं थँक्यू. हाय प्राची. छान आहे ग साडी. सगळेच सॅनिटायझरची लिफ्ट मधनं वगैरे जर आलं की त्यामुळे हे मी मुद्दाम दाराच्या तिथेच ठेवले. म्हणजे मग पण घरा दाराच्या इथेच आहे, कारण लिफ्ट मधनं यावंच लागतं. यावंच ठीक आहे. स्टडी रूम आहे का? हो छान आहे ही. त्यांनी सगळं सेट करून ठेवलं. हो चांगले ना मग.
रश्मी कुलकर्णी, ही 2 लिहिली, डीजी रोटॅरियन रश्मी कुलकर्णी, हा. एजी रोटॅरियन कौस्तुभ सातपुते. कौस्तुभ सातपुते. हम्म. आणि लक्षात घ्यायचं ते आहेत का आता हे 2 कन्फर्म असणार आहे. हम्म. बाकीचे जे आहे पास्ट प्रेसिडेंट पीपी पास्ट प्रेसिडेंट होते, पास्ट प्रेसिडेंट रोटरियन मोहन पलेशाजी. ठीक आहे. नंतर रत्नाकर बागुल, रोटरियन रत्नाकर बागुल. याच्या अगोदर तुला फक्त तिसरं नाव जे आहे ना, अच्छा मोहन पलेशाजी घेतलंय. हाय राहुल, कॉंग्रॅच्युलेशन. सुदर्शन बोलतोय. हो, धन्यवाद. वेल विद इन टाइम. Yeah, absolutely. Yes, yes. Great. चलने दो. Oh. Hi, Shraddha. Hi, Anand. प्रेसिडेंट इलेक्ट मुकेश शहा. नमस्कार. 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 हे नाव जे आहे ना थोडं अगोदर घ्यायचे, मोहन पलेशा आणि प्रेसिडेंट इलेक्ट. त्यांच्या मोहन परेशांच्या आधी घेऊ का? हो, तसंही झालं. प्रेसिडेंट इलेक्ट पंकज शहा. ठीक आहे, हे लोक असले तर तुला मी सांगितलं. हा, तू सांग मला. हो. नंतर रोटरियन सुदीन आपटे. रोटरियन सुदीन आपटे आणि रोटरियन मंजू फडके. ठीक आहे, आता याच्यापेक्षा कोणी जर जास्त असेल तर मी सांगेन, यातले कोणी नसले तरी मी तुला सांगेन. परत आपलं याचं जे आहे बुलेटिनचं, तो फक्त सांगायचं की अरे 1 मिनिट, ही नवीन स्क्रीन घेऊन घे. ही बंद कर. ही नवीन पीपीटी. म्हणजे ही पीपीटी आता काय केलंय तुला, ही एकच सेंटर पीपीटी आहे. याच्यामध्ये याच ही स्क्रीन आहे, तुलाच करायचं. ही स्क्रीन पण आहे. ठीक आहे, ही स्क्रीन आहे. त्याच्यानंतर पण लॅपटॉप म्हणजे काय दोघांनाही. नंतर बीओडीचं इंट्रोडक्शन आहे. त्या स्क्रीन मध्ये माझं, त्याच पीपीटी मध्ये माझं नंतर जसं सिक्वेन्स आहे, त्याच्या पुढेच एक स्क्रीन ऍड केली आहे अनुबंधाची. ती तुला आता दाखवतो. अनुबंधाची स्क्रीन आहे. म्हणजे तू सांगायचं की एडिट, आपल्या बुलेटिनची एडिटर प्राची. एडिटर आणि आपली फर्स्ट लेडी असं म्हणतात ना. एडिटर आणि फर्स्ट लेडी प्राची, डॉक्टर प्राची चौधरीला सांगते की तिने अनुबंध सादर करा. मग त्याच वेळेस तूच ती स्क्रीन चालू करून दे. पुढची स्क्रीन पुढे आली की मग ती बोलेल मी हे अनुबंध आहे, याचं तुम्ही इनॉग्रेशन करावं, प्रकाशन करावं, असं डिक्लेअर करावं. मग ते डिक्लेअर करावं. तर हीच फक्त पीपीटी सर्वकडे हीच चालणार. ही ना मेन पीपीटी ऑफ इन्स्टॉलेशन. श्रीकांत तुझ्याच हातात सगळं, तुलाच ते करायचं. हो, तेच. म्हणजे तू तुझ्या बाजूला थोडंसं ठेवलं तरी तर हे असं तर माझ्याकडे आहे. आपली पहिली स्लाइड म्हणजे आलेली हे जे वैशाली, ही आहे, ही आपली सेंट्रलाइज आहे. ओके, आता याच्यामध्ये नंतर माझं स्पीच चालू आहे. माझं स्पीच झालं
हे अनुबंध. अनुबंधाचं हे करायचं. अनुबंध झाला की introduction. अरे तुझं आतापर्यंत आले का? नो काय नाही, 7 वेळ आहे. वाजायचे. आपण असेच बसूया दोघं, हा. म्हणजे आपण दोघे दिसू छान पूर्ण वेळ. गुड इव्हनिंग सुधीर आपटे. गुड इव्हनिंग. पीठ आहे बरं काय बाकी सगळं घातलंय, फक्त तिखट नाही. याचा आवाज थोडासा मोठा, थोडा म्हणजे काय बोललेलं ऐकू येत नाही. त्यांनी कोणी तिकडे जात नाही, तुला सांगायला पाहिजे की हो, चालेल. त्याला म्यूट ठेवा. Escape मारू. आता लॉग इन केलेलं आहे हो, ठीक आहे, तेवढंच कळलं. लांब ठेवल्यामुळे मला जवळचा चष्मा. गुड इव्हनिंग अमोल. गुड इव्हनिंग. आवाज येतोय हो, आवाज येतोय व्यवस्थित? एकदा. गुड इव्हनिंग फर्स्ट लेडी. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग शब्दा, सतीश, श्रीकांत. गुड इव्हनिंग. अरे मी दिसले का नाही? दिसली अरे तू तर काय, तुझा आवाज म्हणजे काय Fantastic. ये आवाज सुनो. अश्विनी दिसत नाहीये. अश्विनी तिकडे बसतो. अश्विनी दिसत नाहीये. एवढी ती हे झाली का, स्लिम झाली का? हो, अश्विनी दिसत नाही. अश्विनीचा फक्त आवाजच आला. गुड इव्हनिंग. हाय आनंद. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. गुड इव्हनिंग ऑल. गुड इव्हनिंग. आनंद, हा बोला वैशाली. हे अतिशय सुंदर आहे ना चित्र काढलेली. थँक्यू. काल मला ईमेल वरती बघितली मी. हा, खूपच सुंदर आहे. व्हेरी नाईस. घरी कधी येणार आहेस बघायला? हो, येईन ना, आता येते. उद्या आणि परवा 2च दिवस चान्स आहे. परत हो. परत लॉकडाऊन सुरू झाला. सगळ्यांना सांगतोय, सगळ्यांना सांगतोय. मी काय बोर आहे पण हो ना, कंटाळा. परत आता लॉकडाऊन म्हणजे आश्चर्य जरा हेच आहे. त्याच्यामुळे जयश्री कुठे गेली? येते तयार होते. बऱ्याच दिवसांनी तयार व्हायला मिळतंय बायकांना. होय, खरंच रोज संध्याकाळी असं तयार होऊन बसलं पाहिजे ऍक्च्युली. हा जयश्री, वेलकम. गुड इव्हनिंग. श्रीकांतच्या घरी गेली आहेस का? काय श्रीकांतच्या घरी गेली आहेस का? काय म्हणते? ते राहुलकडे आहेत दोघे जण. अगं आम्ही राहुलकडे होतो. राहुलकडे आहेत. ओके ओके. कारण समजा काही वेळेवरती थोडासा बदल करायचं म्हटलं, काही म्हटलं तर समोरासमोर पाहिजे. हो. कारण मग आम्ही तिघं 3 दिशेला, मग ते जमलं नसतं. राहुल नाही आला का अजून? राहुल आहे ना, राहुल आणि प्राची तिकडे बसले शेजारी. बरं आम्ही दोघं या रूम मध्ये, ते दोघं त्या रूम मध्ये. क्या बात आहे, मस्त. कारण नाहीतर मग वेळेवरती काही बदलायचं म्हटलं तर मग पंचायत आली असती. कारण ऑनलाईन मग बोलता येत नाही. मधनं दोघांकडे लक्ष ठेवा म्हटलं. थोडा इकडे बसला ना की बसशील. ते तुम्हाला दिसणार आहेत ना पहिल्यांदा. म्हटलंस तू? आमच्यापेक्षा तुम्हालाच दिसतील. नाही. सतीश, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. एव्हरी डे लुकिंग यंगर अँड यंगर. वा, गुड गुड, चांगलं आहे. आमचा आवाज व्यवस्थित पोहोचतोय ना सगळ्यांपर्यंत? स्पष्ट पोहोचतोय. माझा पण येतोय ना? येतोय का? येतो म्हणते.
तिला पहिल्यांदा येतं. गुंजतोय कानामध्ये असा. हाय सतीश. एक दार मी बंद करतो हो. कारण एको येतो. हो कर बंद कर. चांगलीच मुभा दिली तुम्ही. काय काय मुभा चांगलीच दिली दार बंद करण्याची. हो ना दादा, पण तिकडे दिसणार आहेत ना ते ते तुम्हाला. त्यांच्यासाठी आहे. हो त्यांच्यासाठी. नाही पण तिकडे त्यांची आई पण आहे, डोंट वरी. सिद्धांत कुठे आहे? नाही सिद्धांत पण आहे. अच्छा. सिद्धांत पण आहे. सगळेच जण आहेत. त्यांच्याच रूम मध्ये येते. हो हो क्या बात आहे. नाही कारण खरंच कुठे इंटरनेट गेलं काही गेलं तर फार बोंब झाली असती, हम्म. म्हणून बरोबर. म्हटलं की हे असं ठीक आहे. हेमंत पुराणिक आले का नाही अजून? नाही पुराणे दिसत. हाय सतीश. हाय मृणालिनी. Hi guys. काय लॉग इन नाही केलं का अजून? काय प्राची? ठीक आहे. एवढीच लोक अवेलेबल आहेत. नाही 14 आहेत नाही. दिसते का माझी? नाही दिसत आहे. बापरे 15 जण लॉग इन झाले. हाय निलेश. निलेश हा गुड इव्हनिंग. Good गुड evening. इव्हनिंग. गुड हाय इव्हनिंग. रजनी. Prachi, all the best. Rahul, all the best. Shrikant, all the थँक्यू. ऑल द बेस्ट. हॅलो हेमंत. हाय प्राची. हे बायकांना ऍन म्हणतात आणि पुरुषांना अण्णा. अण्णा असंच म्हणायचं. हो. नक्की अण्णा. हो. त्यामुळे एकाच ठिकाणी मला म्हणायचंय पण मी थोड्या नक्की त्यांना काय म्हणू नक्की. मला ते आठवतं ना. हो एजी बीजी अच्छा असं. Hello, everyone. ओके. अच्छा वैशाली आज इकडे आहे का श्रीकांत बरोबर? ओके ग्रेट. हा श्रीकांत बरोबर. मी इकडे आहे म्हणजे आम्ही हा. दोघे जण राहुलच्या घरी आहे. अच्छा ओके ओके व्हेरी गुड. गुड इव्हनिंग निलेश. म्हणजे गुड इव्हनिंग गांधी भवन राहुलकडे आहे म्हणजे आज. हा बरोबर. आम्हाला सोडून पार्टी करू नका. गुड इव्हनिंग. बघू विचार करू आता. पार्टी गुड इव्हनिंग. Good evening. आहे. हे काय राहुल काय 7:30ला आहे का सुरू स्टार्टिंग करणार आहे? नाही आपण आता 5-10 मिनिटात चालू करूच. बरं ओके. हो. डीजे आलेले दिसतात म्हणून. रजनी गुड इव्हनिंग. Good evening, Ashok. Hi. गुड इव्हनिंग. हे छान आहे. हा, चालेल. गुड इव्हनिंग रश्मीजी. हॅलो डीजे रश्मी. सुदर्शन हिअर. हॅलो हाऊ आर यू? ठीक आहे. तो जो आहे तेवढ्या सुदर्शन आठवण काढली तुझी बाहेर सर्व्हिस प्रोजेक्ट मीटिंग चालू होती. अच्छा. ब्लड बँक साठी आता आठवण काढली. सकाळी समुद्राला भेटला होता का आमच्या बर. सुदर्शन? नाही समुद्र कोणा राजेंद्र का? नाही स्वानंद समुद्राची भेट झाली का सकाळी तुझी? नाही झाली. नाही झाली का? तो म्हणाला सकाळी सुदर्शन येऊन गेला म्हणून. अरे गडबड काहीतरी मग. ब्लड बँकेच्या संदर्भात. नाही राजेंद्र गोसाई म्हणायचं का? नाही आपला direct स्वानंद समुद्र माझ्या क्लबचा आहे. स्वानंद नाही झालं नाही मग मी बोलतो पाहिजे. हरकत नाही. चालेल. गुड इव्हनिंग हेमंत. हा हेमंत आला बघ. Ashok, Ashwini. Good evening. गुड इव्हनिंग. हॅलो. रश्मी. हाय नीलम, तू कशी? मी या वर्षीची मागच्या वर्षीची एजी होती म्हणून मला आमंत्रण आहे. अच्छा ओके. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. कौस्तुभ सातपुते. Good evening. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग.
गुड इव्हनिंग नीलम. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग नीलम अँड रश्मीजी. हाय. पार्थ बोल. हा बोल बोल. नीलम काय म्हणतेस? सुधीर आपटे. नाही आमच्याकडे सोसायटीने सांगितलं 1 ऑगस्ट पर्यंत तर विचारू लॉकडाऊन. नीलमच्या बहुतेक बँडविड्थला प्रॉब्लेम दिसतो. कोणाच्या? नीलम. हा कौस्तुभ बोलतोय का? नाही नाही मी म्यूट आहे. बोललो नीलम. सुधीर. माझ्याकडे हॅथवेच आहे. इतका त्रास देतो तुला. काय विचारू? आलं? स्विच कर. हो मी करीन मला. माझ्याकडे आधी टाटा होता. हो का? जिओचा एक नमस्कार नमस्कार सगळ्यांना. जिओचा आहे माझ्याकडे. नमस्कार. जिओ पण चालत. बॅकअप म्हणून बॅकअप. मेन माझा नंबर पण सांगा. नमस्ते कुठे आहे सध्या? सध्या मी हा गुड इव्हनिंग राहुल. मी आता सध्या डेक्कन क्रॉस करतोय. बरं. अच्छा. एकदम प्रिपेअर्ड दिसतोय मास्क वगैरे लावून गाडीमध्ये. हो मग गाडीमध्ये आता मास्क कंपल्सरी आहे ना. रोटरीचा आहे का रे मास्क तो आपला? हो रोटरीचाच आहे. आपल्या प्रोजेक्टच आहे. बघ इथं रोटरीचं बिल ऍक्टिव्हिटी जोरात आहे. काय झालं की आता ते लॉकडाऊन सोमवारपासून होतं असं कानावर आलं. त्यामुळे HDFC बँकेत अर्जंट मीटिंग होती आमची. आता मी ती संपवून घरी निघालोय. हा राईट एक 15-20 मिनिटात पोहोचेन घरी. मी तोपर्यंत कंटिन्यू करत होतो. सोमवारपासून किती वाजतापासून? रात्री सोमवारी रात्री. सोमवारी सकाळी बँकांची मिनिटामध्ये चालू करू. राहुल कधी सुरू करायचं सांगा. राहुल तुम्ही कंटिन्यू करा. मी ऐकतोय सगळं. मॅडम आपण 5 मिनिटांमध्ये चालू करू. अजून थोडे गेस्ट जॉईन व्हायचे आहे. 5 मिनिटांमध्ये जॉईन होतीलच. रश्मीजी तुम्ही म्यूट आहात. ऐकू नाही ते. तुमच्या पेरेंटला कोण आहे? गांधी भवन. रजनी नमस्कार. नमस्कार राहुल. हाय सारंग. गुड इव्हनिंग. हाय गुड इव्हनिंग. हॅलो रश्मी मॅडम. हॅलो बोल. कौस्तुभ बोलतोय. आपला जो मास्कचा प्रोजेक्ट आहे तो आकडा 20,000च्या आसपास गेलाय. सगळ्या क्लबचं आता चालू आहे म्हणजे हे ऑर्डर्स वगैरे. छान. मी अजून 10 आकडा सांगते सगळ्यांना कालपर्यंत. नाही जास्त आहे. 15-20 हजार रुपये नाही सॉरी 15-20 हजार मास्कच्या आसपास आहे तो. अरे पण सांगायला नको काय. मी कालच्या पण मीटिंगला 10,000. नाही मी आता सांगतोय तुम्हाला. मी आताच वेंडरशी बोललो. मी तुम्हाला रात्री मेल पाठवतो सगळं. पाठवा. ओके. हाय सारंग. हाय. कुठे आहे आपले सेक्रेटरी? कुठे आहेत? सेक्रेटरी प्रेसिडेंटच्या घरी आहेत. अच्छा. आणि मी अरे वा. सुधीर आपटे पण आहे. सुधीर आपटे नमस्ते. वेलकम. गुड इव्हनिंग. नमस्ते. मगाशी झालं म्हणून येतात दोनदा माझं नमस्ते. हो येस. असं नाही सुधीर. प्रत्येकाला वेगवेगळं करायचं नमस्ते. ओके चालेल. हे नमस्ते कॉप्समेटचं नमस्ते. गळा भेट आहे कॉप्समेटची. मी पाहिलं तू आलेला. नंतर पाहिलं रजनी पण होती. राहुलची झालं. नीलमला म्हणलं पण नीलमचं लक्षच नव्हतं. बापरे. अरे बाबा ते एजी आहेत. आता काय देत त्या इमिजिएट फास्ट एजी आहेत त्या.
रोहित त्यामुळे आपण नाही बोलू. येस नमस्ते. मोहनभाई रश्मीजी येणार आता किती इन्स्टॉलेशन राहिलेले आहेत? आपणच दिसणार नाही. कोणाची माझी हो साधारण 1-2 असं रोज करत 21 तारखेपर्यंत आहेत. किती 21? हा, कारण सगळं दिसलं तर मग स्क्रीनच दिसणार नाही. तर मोहनभाई येणार मंजू आहे का? फडके नमस्कार. काय म्हटलं? मोहनभाई येणार आहे. श्रीकांतला हाय हो त्यांना इन्व्हाइट केलं होतं. त्यांना इन्व्हाइट केलं होतं. नंतर रत्नाकर बाबुल, पंकज शहा. त्यांची अॅनिव्हर्सरी आहे. जर मोहनभाई आले तर लक्षात ठेवा. मोहनबाईंची अॅनिव्हर्सरी आहे. अच्छा, मोहनबाईंची म्हणताय ना? होय. अच्छा. काय म्हणतो रोहित? म्हणजे सोमवारपर्यंत करू परत बंद मग. रोहित आता किती 15 दिवस क्वारंटाईन होता रोहित? 15 नाही, हा मग एकूण 15. 7 दिवस अनेक बिल्डर्सनी फेब्रुवारीमध्ये 7 दिवस घरी. मजुरांना घरीच नाही पाठवलं. इथंच आता सांगितलं आपण. काय 7 दिवस गरवारेमध्ये 7 दिवस घरी असं राईट? हा असं. ओके, आपण आता 2 मिनिटात चालू करू. नॅशनल अँथम नाही, 2 मिनिटात मी सांगतो आणि आपण 2 मिनिटानंतर चालू करूया. येस. मंजू फडके वेलकम. हॅलो मंजू फडके. फडके म्यूट वर आहेत. हो तेच. एक झाड. बऱ्याच ठिकाणी असंच असतं. वैशालीची तयारी एकदम जोरात आहे. काय रे? तयारी काय? सगळं आहे लिहिलेलं मग तयारी काय? एकदम जोरात चालली आहे म्हणलं. लिहिलेलं आहे सगळं मग काय? आज या कार्यक्रमाला माझे काही रिलेटिव्ह सुद्धा आहे. माझ्या बहिणी, काही भाऊ हे पण आज लॉग इन केलेलं आहे. तर त्यांना पण मी वेलकम करतो. वेलकम 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 टू ऑल. अमरावतीवर ना? अमरावती, नागपूर आणि रायपूर अशा ठिकाणावर. व्हेरी गुड. इंटरस्टेट आहे म्हणजे आपण आता. ओके. बहीण आहे मंजुषा वैद्य, नंतर भाऊ आहे वैभव निचळ, अमोल निचळ, नंतर मिसेसचा भाऊ आहे डॉक्टर सुशील कुमार पाटील, सॉरी सुहास पाटील, आणि प्रमोद आले वाटतं. प्रमोद नमस्ते. नमस्कार नमस्कार. अशोक, मी एक थोड्या लीव्ह करणार आहे मीटिंग, कारण मला क्लबची मीटिंग पण अटेंड करायची. ओके ओके. पण आता काय सुरुवात नाही. मीटिंग ऑल्सो लावडर शेअर करून नंदू आला वाटतं. वैशाली, श्रीकांत, तुम्हाला आता राहुलकडेच राहावं लागणार आहे. लॉकडाऊन सुरू झालेलं आहे. ते आज नाहीये, सोमवारपासून आहे. नाही, कोथरूड कर्वेनगर एकदम स्ट्रिक्ट झालेला आहे. तिथे आहे तिथेच राहावं लागेल. आता एकदम 1 ऑगस्ट. मी तर आनंदाने राहील. स्वयंपाक नको, काही नको, काही नको.
काय म्हणते चालू करू. येस. Call to order. Let's rise for the national anthem. काम चालू करतोय. हो हो. अधिनायक जय भारत भाग्य विधाता राम सुरराज मराठा काव्य गंगा वृंदावन यमुना गंगम उज्जल जल वितरंगा तब शुभ नामे गाये तब शुभ आशीष मांगे गाये तब जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. मंडळी नमस्कार. रोटरी क्लब ऑफ पुणे विजडमच्या आजच्या इन्स्टॉलेशन सेरेमनीमध्ये मी रोटेरियन वैशाली वर्णेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या डीजी रोटेरियन रश्मी कुलकर्णी, एजी रोटेरियन कौस्तुभ सातपुते, प्रेसिडेंट इलेक्ट पंकज शहा, पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन मोहन पलेशाजी, रोटेरियन रत्नाकर बागुल, रोटेरियन सुदीन आपटे आणि रोटेरियन मंजू फडके, आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी कार्यक्रमाची सुरुवात अर्थातच स्वागत गीतांनी करूया. मृणालिनी वझे आता सादर करीत आहेत स्वागत गीत. हीच आमुची प्रार्थनान हेच आमुचे मागणे, हीच आमुची प्रार्थनान हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे,
माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना, हीच आमची प्रार्थना. वा वा वा. धन्यवाद मृणालिनी. मंडळी, याच्या नंतर आउट गोईंग प्रेसिडेंट स्पीच होणार आहे. अर्थात IPP रोटेरियन अशोक लेले, मी आपल्याला विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. हॅलो, आवाज ऐकू येतोय? हो, येतोय. येतोय व्यवस्थित? येतोय. थोडा मोठा. नमस्कार. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या चीफ गेस्ट DG रोटेरियन रश्मीजी, AG कौस्तुभ, PDG रोटेरियन मोहन पालेशाजी, रोटेरियन सुधीन आपटे, रोटेरियन मंजू फडके, रोटेरियन नीलम पाठक आणि इतर सर्व इन्व्हायटीज, तसेच माझ्या रोटरी क्लब ऑफ विजडमचे सर्व रोटेरियन्स, अण्णाज, ॲन्स, ॲनेट्स, राहुलचा सर्व मित्र परिवार, त्याचे नातेवाईक, या सर्वांचं मी रोटेरियन अशोक लेले प्रेसिडेंट 1920 मनपूर्वक स्वागत करतो. आज माजी अध्यक्ष या नात्यानं मागे वळून पाहताना बऱ्याचशा गोष्टी आठवणींच्या स्वरूपात डोळ्यासमोरून तरळून गेल्या आणि त्यातल्या काही आठवणी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. अर्थात रोटरी वर्ष 2019-20 माझं विजन होतं शारीरिक विकास, बौद्धिक विकास आणि मानसिक विकास फॉर एम्पॉवरमेंट, एनलायटनमेंट अँड एनरिचमेंट ऑफ द सोसायटी आणि बेटरमेंट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज इन द स्कूल्स, मेडिकल इक्विपमेंट्स टू फॅसिलिटेट बेटर हेल्थ फॉर द पुअर, hygiene awareness amongst the children, learning techniques, career guidance and personality development of the children, हे मिशन. या सर्व गोष्टी उराशी बाळगून माझ्या वर्षाची सुरुवात झाली. माझ्या वर्षाचा शुभारंभ सक्सेस मंत्र या संस्थेबरोबर आणि RCP युवा यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड परिसरातल्या 22 शाळांमधल्या इयत्ता 10वीच्या जवळजवळ 450 ते 500 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन या प्रोजेक्टद्वारे माझ्या वर्षाची सुरुवात झाली. आणि या प्रोजेक्ट करता रोटेरियन राहुल आणि ॲन प्राची यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार मी मानतो. त्यानंतर पास्ट प्रेसिडेंट 18-19 रोटेरियन रजनीच्या कारकिर्दीमध्ये इनिशिएट झालेले 2 प्रोजेक्ट्स आम्ही 2019-20 म्हणजे माझ्या वर्षामध्ये यशस्वीपणे आम्ही त्याची पूर्तता केली. त्यातला पहिला प्रोजेक्ट म्हणजे कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या BNC इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 12 सॅनिटरी वेंडिंग मशीन्स आम्ही इन्स्टॉल केली आणि याकरता आम्हाला फर्स्ट टाइम इन विजडमच्या इतिहासामध्ये CSR
तर्फे फंडिंग आम्हाला मिळालं आणि त्यामुळेच हे सगळं शक्य झालं. त्यामुळे आम्ही वल्कन टेक्नॉलॉजीज यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. आणि महिला सेवाग्राम तिथे अनाथ विद्यार्थिनींकरता वयवर्ष 3 ते 12 या वयोगटातल्या विद्यार्थिनींना 50 विद्यार्थिनींना आम्ही सर्वायकल कॅन्सरचं वॅक्सिनेशनचा दुसरा डोस आम्ही त्यांना दिला. तसंच रजनीच्या काळामधले हॅपी विलेज म्हणजे पानशेतच्या जवळ निगडे गावातला जो हॅपी विलेज जे आम्ही प्रोजेक्ट घेतला होता हातामध्ये, त्याच्यामध्ये नॅचरल फार्मिंगचा जो ऑनगोईंग प्रोजेक्ट होता तो याही वर्षी आम्ही कंटिन्यू केला. तसंच बरेचसे छोटे मोठे प्रोजेक्ट त्याच्यामध्ये विशेष उल्लेख करावासा वाटतो. म्हणजे महिला सेवाग्राम मध्ये पुस्तक हंडी या कार्यक्रमाद्वारे जवळजवळ 5,000 रुपयाची निरनिराळ्या विषयांची पुस्तकं तिथल्या अनाथ विद्यार्थिनींना आम्ही डोनेशन स्वरूपात दिली. गोपाळ हायस्कूलमध्ये प्राथमिक विद्यार्थिनींना स्कूल बॅग्स आणि रेकॉर्ड मेंटेनन्स करता स्टील कबर्ड हे सुद्धा आम्ही डोनेट केलं. ऊर्जा फाउंडेशन भोसरी या संस्थेमध्ये 60 अंध विद्यार्थ्यांकरता ब्लाइंड स्टिक्स विथ वॉचेस हा सुद्धा प्रोजेक्ट आम्ही केला. याशिवाय कर्वे स्त्री शिक्षण संस्था आणि सेवा सदन यातल्या बीएड आणि डीएडच्या विद्यार्थिनींकरता आम्ही रोटरी युथ लिडरशिप अवॉर्ड म्हणजे रायला याचं सुद्धा आयोजन केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 100 विद्यार्थिनींना त्याचा लाभ मिळाला. तसंच सेवा सदन मधील प्राथमिक विद्यार्थिनी आणि तिथला स्टाफ या सर्वांकरता आम्ही मेडिकल कॅम्प घेतलेला होता आणि या मेडिकल कॅम्प मध्ये ब्लड ग्रुप, हिमोग्लोबिन, जनरल चेकअप आणि डेंटल चिकित्सा याचा समावेश होता आणि जवळजवळ 250 ते 300 विद्यार्थी आणि कर्मचारी या सगळ्यांनी त्याचा लाभ घेतला. तसंच गरवारे कॉलेजमध्ये ब्लड डोनेशन कॅम्प, इको गणपती सिनर्जी प्रोजेक्ट जवळजवळ 22 क्लबनी हा सिनर्जी प्रोजेक्ट घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये आमचं ऍक्टिव्हली पार्टिसिपेशन होतं. आमचा इंटरॅक्ट क्लब गोळवलकर हायस्कूलमध्ये टिळक रोडला आहे आणि तिथल्या 8वी ते 10वी या विद्यार्थिनींसाठी 108 इमर्जन्सी अवेअरनेस, इमर्जन्सी सेवा या करता 2 ॲम्ब्युलन्स प्रत्यक्ष तिथे बोलावून त्या ॲम्ब्युलन्समध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध केल्या जातात इमर्जन्सीच्या मध्ये त्याचा अवेअरनेस आणि तो सप्रात्यक्षिक तिथल्या विद्यार्थ्यांना आम्ही दाखवला आणि त्याचा 250 ते 300 विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला. तसंच कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असलेल्या रोट्रॅक्ट या क्लबद्वारे त्यांनी जे निरनिराळे प्रोजेक्ट राबवले, विशेषतः 15 ऑगस्ट आणि 2 ऑक्टोबर या दिवशी त्यांच्या नेहमीच प्रत्येक प्रोजेक्ट करता ॲज अ पेरेंट क्लब म्हणून आमचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन होतं. तसंच आमच्या हॅपी स्कूलच्या अंतर्गत आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी सुद्धा 2-3 प्रोजेक्ट त्यांच्याद्वारे रोट्रॅक्ट क्लबद्वारे त्यांनी करून दाखवले. विजडमच्या इतिहासामध्ये आतापर्यंत ग्लोबल ग्रँडमध्ये आम्हाला पार्टिसिपेट होता येत नव्हतं किंवा आलं नव्हतं म्हणा, परंतु यावेळेला RCP नॉर्थ तर्फे काऊ डोनेशन या ग्लोबल ग्रँडच्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला को होस्ट म्हणून आम्हाला संधी मिळाली आणि आम्ही $1,000 तिथे डोनेट करून म्हणजे जवळजवळ 7 गायी आम्ही डोनेशनच्या स्वरूपात दिल्या. हॅपी स्कूलच्या अंतर्गत शनिवार पेठेतली आयडियल इंग्लिश स्कूल आम्ही आयडेंटिफाय केलेली होती आहे. म्हणजे त्या संदर्भामध्ये ग्लोबल ग्रँटला सुद्धा आम्ही त्या प्रोजेक्टद्वारे आमच्या ग्रुपमध्ये आम्ही जॉईन झालो होतो, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे तो मटेरियलाइज काही झाला नाही. परंतु तिथेच न रेंगाळता आम्ही CSR अमाऊंट खाली जी काही थोडीफार आम्हाला अमाऊंट मिळालेली होती याही वेळेला सलग दुसऱ्या वर्षी वल्कन टेक्नॉलॉजीजनी आम्हाला ती मदत केली आणि त्या मदतीचा उपयोग करून तिथे मुलामुलींकरता टॉयलेट्स सेपरेट, नंतर पेंटिंग, त्याच्यानंतर इलेक्ट्रिफिकेशन आणि इतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असे प्रायोरिटीनुसार ती कामं हातात घेतलेली आहेत आणि त्याचं काम ऑलरेडी चालू झालेलं आहे. मध्ये कोरोनाच्या मध्ये हे काम जरा लांबणीवर पडलं, ते महिन्याभरात ते काम त्याची पूर्तता होईल. मला सांगायला मोठं कौतुक वाटतं की संचेती रुग्णालयाचे डॉक्टर संचेती
त्यांच्या बंगल्याच्या रिनोव्हेशनमुळे त्यांच्या बंगल्याच्या आवारामध्ये जी काही स्पोर्ट्स इक्विपमेंट होती ती आमचे रोटेरियन डॉक्टर भारती आद्ये यांनी पुढाकार घेऊन त्यांना ती कोणाला तरी डोनेट करायची होती आणि ती आम्ही पानशेतच्या निगडे गावातल्या शाळेला आम्ही ती डोनेट केली आणि त्याचं इन्स्टॉलेशनचं इरेक्शनचं काम आता सध्या चालू आहे. याशिवाय गेल्या वर्षी आपल्याला 2 नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यायला लागलं. त्याच्यामध्ये पूर्वार्धामध्ये अवकाळी पर्जन्यवृष्टी आणि उत्तरार्धामध्ये कोविड-19 सगळ्यांनाच ते माहिती आहे. अवकाळी पर्जन्यवृष्टीमध्ये बाधित झालेल्या पूरग्रस्तांकरता कोल्हापूर आणि सांगली या शहरांमध्ये भरपूर नुकसान झालेलं होतं. तर सह्याद्री स्कूल वारजे यातल्या शिक्षक वर्ग आणि कर्मचारी आणि आपला क्लब विजडम क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने तिथल्या 100 गरजू कुटुंब आयडेंटिफाय करून त्यांना आपण 1 महिना पुरेल असं अन्नधान्याचं वितरण केलं. कोविड-19 मध्ये आपण कर्वेनगरला गोसावी वस्तीमध्ये अलंकार पोलीस चौकीच्या बरोबर त्यांना मदतीला घेऊन तिथल्या 100 कुटुंबांना आणि शिवाय MJM हॉस्पिटल मधल्या मामा मावशा आणि नर्सेस या सर्व कुटुंबांना आपण महिनाभराचे जीवनावश्यक वस्तूंचं वितरण आपण केलं. नवले हॉस्पिटल आणि डहाणूकर कॉलनी मधली लक्ष्मीनगर स्लम एरिया याच्यामध्ये आपण जवळजवळ 1500 कोविड मास्कचं वितरण केलं. आणि मला या ठिकाणी स्पेशली नमूद करावं असं वाटतं की मी मगाशी उल्लेख केलेल्या महिला सेवाग्राम मधल्या ज्या अनाथ विद्यार्थिनी आहेत तर त्यातल्या काही विद्यार्थिनींना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांच्यातर्फे हे प्युअर कॉटनचे मास्क त्यांनी शिवून दिले होते आणि त्याचा जवळजवळ 1500 मास्क आपण नवले हॉस्पिटल आणि डहाणूकर कॉलनीतल्या लक्ष्मीनगर या स्लम वस्तीमध्ये वाटले. अलंकार पोलीस चौकीमध्ये हँड फ्री सॅनिटायझर डिस्पेन्सर याचं आपण इन्स्टॉलेशन केलं. याच्या व्यतिरिक्त एक अनोखा इनोव्हेटिव्ह मला वाटतं प्रोजेक्ट की जो आमच्या मेडिकल डायरेक्टर डॉक्टर श्रीरंग पटवर्धन यांच्यामुळे तो झाला तो म्हणजे अलंकार पोलीस चौकीमधील पोलीस कर्मचाऱ्यांच्या करता आम्ही आरोग्य शिबिर घेतलेलं होतं आणि जवळजवळ 75 पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याचा लाभ घेतला. याच्यामध्ये संपूर्ण त्यांचा मेडिकल चेकअप आणि कौतुकास्पद अशी आहे की संपूर्ण सगळा कर्मचारी हा फुल फिट होता. म्हणजे सगळ्यांचे रिपोर्ट्स वगैरे एकदम नॉर्मल होते. त्याचं विशेष कौतुक. याच्या व्यतिरिक्त जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा इतर एंटरटेनमेंटचे प्रोग्राम फेलोशिप हे सुद्धा चालू होते बरं का. म्हणजे ट्रेकिंग, मूवी मीटिंग, धुळवड, व्हॅलेंटाईन डे, संक्रांती, हळदी कुंकू, गौरी गणपती दर्शन, लॉकडाऊन पिरियडमध्ये घेतलेल्या वेगवेगळ्या व्हर्च्युअल स्पर्धा, यामध्ये बावर्ची डे सुद्धा आला, अवॉर्ड डे फंक्शन, याच्यामध्ये सर्वांनी सहभागी होऊन त्याचा मनमुराद आनंद लुटला. रोटरी डिस्ट्रिक्ट 2019-20 मध्ये व्हेरियस कल्चरल कॉम्पिटिशन्स मध्ये सुद्धा विशेषतः एकांकिका स्पर्धा आणि नाट्यवचन स्पर्धा याच्यामध्ये अविरत निर्भय यश आणि पारितोषिके पटकावून आपली नेहमीची यशस्वी प्रथा याही वर्षी चालू ठेवली. माझ्या या क्लबच्या यशस्वी वाटचालीचं श्रेय माझ्या सर्व विजडम परिवारातील प्रत्येक सदस्याला तसेच जिनियस 1920 या माझ्या BOD मधील प्रत्येक सदस्यांचं ते श्रेय आहे, याबद्दल माझ्या मनात दुमत नाही. गेले वर्षभर या सर्वांची मला मोलाची साथ मिळाली, त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. त्याचबरोबर या निरनिराळ्या ज्या छोट्या मोठ्या उपक्रम राबवले गेले, प्रोजेक्ट केले गेले, त्या सर्व प्रोजेक्ट करता यथाशक्ती सढळ हातांनी आर्थिक मदत देणारे सर्व डोनर्स त्यांना माझा कृतज्ञतापूर्वक सलाम. शेवटी 2020-21 डॅशिंग डायनॅमिक प्रेसिडेंट रोटेरियन राहुल, फर्स्ट लेडी प्राची, सेक्रेटरी रोटेरियन श्रीकांत चाफेकर, रोटेरियन 2020 रोटरी 2020-21 BOD मधील सर्व सहकारी, या सर्वांना मी IPP रोटेरियन अशोक लेले, माजी सेक्रेटरी आता म्हणता येईल रोटेरियन जानवी, फर्स्ट लेडी अश्विनी,
आणि जिनियस 19-20 मधील सर्व सहकाऱ्यांतर्फे यांच्या भविष्यातील यशस्वी वाटचाली करता मनपूर्वक शुभेच्छा. एवढं बोलून इथेच थांबतो आणि माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद IPP रोटेरियन अशोक लेले. याच्यानंतर हँडिंग अँड टेकिंग ओव्हर सेरेमनी बाय प्रेसिडेंट. आपण आता बघणार आहोत की IPP रोटेरियन अशोक लेले आता अध्यक्षपणाची सगळी सूत्र रोटेरियन राहुल चौधरी यांच्याकडे सुपूर्त करत आहेत. रोटेरियन राहुल चौधरी यांच्याविषयी थोडीशी माहिती मी आपल्याला देते. 2014 पासून RCP विजडम क्लबला संलग्न असणारे रोटेरियन राहुल चौधरी यांनी 2015-16 सेक्रेटरी हे पद निभावलेलं आहे. क्लबच्या सर्व इव्हेंट्स आणि प्रोजेक्ट्स मध्ये ऍक्टिव्ह मेंबर असून बरीचशी शैक्षणिक प्रोजेक्ट्स जसं 6 शाळांमध्ये कम्प्युटर लॅब्स, हॅपी स्कूल अशा पद्धतीच्या प्रोजेक्ट मध्ये त्यांनी विशेष काम केलेलं आहे. स्वतः IT प्रोफेशनल असलेले रोटेरियन राहुल यांची IT फॉर शुअर टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी असून लेटेस्ट IT टेक्नॉलॉजीज उदाहरणार्थ क्लाउड, IoT आणि सुपर कम्प्युटर फील्ड मध्ये राहुल काम करत आहेत. राहुल यांची सुविद्य पत्नी अँड डॉक्टर प्राची या एज्युकेशन फील्ड मध्ये रिसर्चर असून सेवा सदन, बालभारती, बालचित्रवाणी अशांबरोबर संलग्न आहेत. करिक्युलम डेव्हलपमेंट मध्ये त्या कार्यरत आहेत. राहुल यांचा मुलगा अॅनेट सिद्धांत हा कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असून आई शिक्षिका म्हणून निवृत्त झालेल्या आहेत. अध्यक्षपदाची धुरा प्रेसिडेंट रोटेरियन राहुल हे उत्तमपणे सांभाळतील अशी सर्वांना खात्री आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स प्रेसिडेंट राहुल. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. त्याच्यानंतर आता मी आपल्याला या वर्षीच्या BOD ची ओळख करून देणार आहे. BOD पदाचा शपथविधी हा आधीच झालेला असून त्याची क्षणचित्र आता आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. सुरुवात आपले सेक्रेटरी रोटेरियन श्रीकांत चाफेकर यांच्यापासून. रोटेरियन श्रीकांत चाफेकर हे RCP विजडम क्लबशी 2018 पासून संलग्न असून आमच्या BOD मधील सर्वात उत्साही माणूस असं म्हणता येईल. मॅथ्स आणि सायन्स मधले पोस्ट ग्रॅज्युएट असलेले रोटेरियन श्रीकांत हे IT प्रोफेशनल ही आहेत. त्यांची IT कन्सल्टन्सी कंपनी ही क्लाउड कम्प्युटिंग, IoT आणि सुपरफील्ड कम्प्युटर मध्ये काम करत आहे. सुविद्य पत्नी अँड श्रद्धा या अकाउंट्स मध्ये काम करत असून मोठी मुलगी सोनल ही सॉफ्टवेअर कंपनी मध्ये काम करते आणि धाकटी आयर्लंड मध्ये असून तीही रोटेरियन आहे. कॉर्स क्लब इन आयर्लंडची ती मेंबर आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स रोटेरियन श्रीकांत चाफेकर. आपल्या फॉर्मर सेक्रेटरी जान्हवी फडणीस, रोटेरियन जान्हवी फडणीस या रोटेरियन श्रीकांत यांना सेक्रेटरी पद पुढे देत आहेत. थँक्यू. याच्यानंतर ट्रेजरर आपले रोटेरियन कौस्तुभ वाडेकर 2014 पासून RCP विजडम क्लबशी संलग्न असून विशेष म्हणजे क्लब मधला सर्वात वयाने लहान असा हा आपला मेंबर आहे. याच्या आधी यांनी मेंबरशिप डायरेक्टर म्हणून पण उत्तम काम केलेलं आहे. रोटेरियन कौस्तुभ वाडेकर हे स्वतः चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट असून स्वतःची इरा वेल्थ मॅनेजमेंट ही कंपनी आहे. रोटेरियन कौस्तुभची पत्नी पूजा ही त्यांच्याच कंपनीत काम करत असून मुलगा अॅनेट गंधार आणि मुलगी आभा आहेत. कॉंग्रॅट्स कौस्तुभ वाडेकर. याच्यानंतर डायरेक्टर ऍडमिन रोटेरियन ऍडव्होकेट जयश्री कुलकर्णी. जयश्री कुलकर्णी यांच्याविषयी थोडस. गेल्या वर्षीपासून आपल्या क्लबशी संलग्न असून व्यवसायाने ऍडव्होकेट आहेत. सिव्हिल सूट मध्ये या काम करतात. अतिशय उत्साही आणि तत्पर असं हे व्यक्तिमत्व क्लबचे सगळे ट्रस्ट मॅटर सांभाळत असतात. क्लब मध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात कायमच यांचा पुढाकार असतो. ऍडव्होकेट जयश्री यांचे पती अण्णा आनंद कुलकर्णी हे मॅनेजमेंट कन्सल्टंट असून मुलगा डिजिटल मार्केटिंग मध्ये आहे आणि विवाहित मुलगी आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स रोटेरियन ऍडव्होकेट जयश्री कुलकर्णी.
याच्यानंतर सर्व्हिस प्रोजेक्टचे डायरेक्टर रोटेरियन निलेश धुपाडे 2014 पासून आपल्या क्लबशी संलग्न. यापूर्वी क्लबमध्ये सेक्रेटरी हे पद, सर्व्हिस प्रोजेक्ट इत्यादी हँडल केलेलं आहे. अतिशय प्रॉम्प्ट आणि इफेक्टिव्ह आणि एफिशियंट असं वर्णन रोटेरियन निलेश धोपाडे यांचं करता येईल. निलेश IT प्रोफेशनल इंजिनियर असून स्वतःची ॲम्नियल कन्सल्टिंग फर्म आहे. त्याचप्रमाणे क्राऊड फंडिंग या कंपनीत ते पार्टनर आहेत. क्लबची सोशल प्रोजेक्ट्स, नाटकं आणि सर्व फंक्शन्स मध्ये अतिशय ऍक्टिव्ह असणारे रोटेरियन निलेश यांची पत्नी अॅन अमिता ही सुद्धा क्लबच्या सर्व ऍक्टिव्हिटीज मध्ये खूपच ऍक्टिव्ह असते. कॉंग्रॅच्युलेशन रोटेरियन निलेश. थँक्यू. याच्यानंतर डायरेक्टर फाउंडेशन मिसेस वैशाली, रोटेरियन वैशाली वर्णेकर. Hi, this is Shrikant Safekar. It's my privilege to introduce Vaishali. Vaishali Varnekar, she is associated with RCP Wisdom Club since 2016 for almost 4 years now. She has excellent PR with many celebrities in Pune and around. She is very good in conducting innovative events and programs. She was instrumental in conducting new types of fundraising programs for Wisdom for a couple of years. She is a good writer and has published her books also on various subjects like Gnaneshwari and others. She owns the corporate event management company called Krupa Events. Vaishali and her husband also owns another company which deals in real estate. That is Vignette Realtors Private Limited. Vaishali's daughter works in famous advertisement company Oglyway Matter and has designed many popular advertisements for Lux soaps. Her son is doing chartered financial accounting. She vouched for raising good amount of funds for club's social projects this year. So we have a lot of expectations from her. Congratulations, Vaishali. Thank you, Shrikant. यानंतर डायरेक्टर फाउंडेशन रोटेरियन प्रमोद अच्युत 2014 पासून क्लबशी संलग्न आहेत. आपल्या क्लबचे 3 वर्ष ट्रेजरर म्हणून त्यांनी उत्तम काम पाहिलंय. रोटेरियन प्रमोद हे CA असून रजिस्टर व्हॅल्यूअर आहेत. अतिशय शांत, मैत्रीपूर्ण पण शब्दाला पक्क असणारं असं हे व्यक्तिमत्व. आतापर्यंत स्वतःचा अतिशय बहुमूल्य असा वेळ क्लबला आणि ट्रस्टला दिलेले रोटेरियन प्रमोद यांची पत्नी अॅन संगीता या ऍडव्होकेट असून मुलगी सलोनी ही फॅशन डिझायनर आहे. कॉंग्रॅट्स रोटेरियन प्रमोद. डायरेक्टर यूथ रोटेरियन समीर गुप्ते 2016 पासून आपल्या क्लबशी संलग्न असून अमेरिका आणि फ्रान्स इथे अनेक सॉफ्टवेअर MNCs बरोबर काम केलेले रोटेरियन समीर हे उत्तम आर्टिस्ट असून विविध लोकांचे स्केचेस बनवत असतात. अमॅच्युअर फोटोग्राफर असून तरुणांना ट्रेनिंग आणि करिअर काउन्सिलिंग करत असतात. युवांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि त्यासाठी स्वतःचा वेळ द्यायला समीर यांना अतिशय आवडतं. रोटेरियन समीर यांची पत्नी शिल्पा आणि मुलगी श्रिया ही तिचं ग्रॅज्युएशन डिझायनिंग मध्ये करतीये. कॉंग्रॅच्युलेशन रोटेरियन समीर. यानंतर डायरेक्टर मेंबरशिप रोटेरियन सारंग भालंखे 2017 पासून आपल्या क्लबशी संलग्न. अतिशय उत्साही आणि क्लबच्या प्रत्येक फंक्शन साठी सतत प्रयत्नशील राहणारं असं हे व्यक्तिमत्व. रोटेरियन सारंग यांना त्यांच्या स्वतःच्या मेंबरशिप अव्हेन्यू व्यतिरिक्त क्लबच्या सोशल प्रोजेक्ट्स आणि PI मध्ये खूप इंटरेस्ट असून आपला वेळ यासाठी द्यायला ते नेहमीच तयार असतात. रोटेरियन सारंग यांनी 22 वर्ष आयडिया सेल्युलर मध्ये काम केले असून सध्या IT आणि टेलिकॉम मध्ये त्यांचा व्यवसाय आहे. पत्नी अँड शिल्पा या इंजिनियर असून मुलगा कुणाल 12वी मध्ये आहे. फोटोग्राफी आणि बर्ड वॉचिंग हा रोटेरियन सारंग यांचा छंद आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स सारंग, रोटेरियन सारंग, कॉंग्रॅच्युलेशन्स. यानंतर डायरेक्टर PI रोटेरियन रोहित फडणीस
सर्वांना माहिती असणारं असं हे दिलखुलास व्यक्तिमत्व. 2014 पासून आपल्या क्लबशी हे संलग्न आहे. RMB, सॅटर्डे क्लब, BNI, RSS अशा विविध संस्थांशी संलग्न असणारा आपला हा रोटरियन रोहित फडणीस. अतिशय उत्साही आणि कुठल्याही कामाला सतत तयार असणारा रोटेरियन रोहित यांनी पास्ट प्रेसिडेंट आणि पास्ट सेक्रेटरी ही पदं भूषवली आहेत. रोहितचे आई वडील हेही दोघे रोटरीमध्ये ऍक्टिव्ह असून ते RCP सहवासचे मेंबर आहेत. रोटेरियन रोहित यांची पत्नी रोटेरियन जानवी ही आपल्या क्लबची म्हणजेच 2019-20 ची सेक्रेटरी होती. रोटेरियन रोहित हे सॉफ्टवेअर कंपनीत काम करत असून मुलगा राजस हा मल्टी टॅलेंटेड आहे रोहित सारखाच. कॉंग्रॅच्युलेशन्स रोटेरियन रोहित फडणीस. यानंतर डायरेक्टर क्लब ट्रेनर अर्थात रोटेरियन नंदकुमार सप्रे. चार्टर्ड प्रेसिडेंट RSP विजडम क्लब. 2010 पासून रोटरीशी संलग्न. He has been on the various roles of district. PP Nandu has been involved various club activities, trainers for the club since last 5 years. सतत प्रत्येकाला मदत करायला तयार असणारा नंदू, ज्याला प्रेमाने सगळेजण सबका नंदू असं संबोधतात. नंदू हा इंटिरियर डिझायनर असून पत्नी नेहा प्रोफेशनल फोटोग्राफर आहे, तर मुलगा निकेत हा जॉब करतो. कॉंग्रॅच्युलेशन्स रोटेरियन नंदू. प्रेसिडेंट इलेक्ट रोटेरियन हेमंत पुराणे. 2014 पासून RCP विजडमला संलग्न असून चार्टर्ड मेंबर आहेत. कोणताही प्रश्न असू देत त्याचं उत्तर मिळणारच आणि तेही खूप पॉझिटिव्हली. हे ज्यांना जमतं असं व्यक्तिमत्व म्हणजे रोटेरियन हेमंत पुराणे. एखादा टास्क घेतला की अगदी तळागाळापासून काम सुरू करायचं, पूर्ण करायचं आणि तेही कुठल्याही कौतुकाच्या अपेक्षेशिवाय. हे करणारा रोटेरियन हेमंत हा कुठल्याही कामासाठी नेहमी स्वतःचा वेळ देत असतो. सोशल प्रोजेक्ट्स करायला हेमंतना अतिशय आवडतात. रोटेरियन हेमंत हा रिटायर्ड गव्हर्नमेंट ऑफिसर असून पत्नी मैत्रेयी आणि मुलगा सिद्धार्थ हा थिएटर ऍक्टिव्हिटी मध्ये आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स रोटेरियन हेमंत पुराणे. आता शेवटची ओळख IPP रोटेरियन अशोक लेले. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की 2014 पासून आपले हे चार्टर्ड मेंबर आहेत. विजडम क्लबचं बॅकबोन हे कोणाला म्हणता येईल तर ते रोटेरियन अशोकला. थिएटर असो, ऍक्टिंग असो, नाटक असो, यात प्रचंड इंटरेस्ट असलेल्या रोटेरियन अशोकनी आतापर्यंत अनेक डिस्ट्रिक्टच्या एकांकिका स्पर्धा, नाट्यवाचन स्पर्धेत विविध पारितोषिकं मिळवलेली आहेत. क्लबच्या प्रत्येक मेंबरशी इतकं चांगलं जुळवून कसं ठेवावं हे रोटेरियन अशोक कडून आपल्याला शिकता येईल. रोटेरियन अशोक हे रिटायर्ड बँक ऑफिसर असून पत्नी अश्विनी पण ऍक्टिव्ह रोटेरियन आहे. रोटेरियन अशोक यांचे ज्येष्ठ बंधू रोटेरियन विश्वास लेले हे RCP गांधी भवनचे मेंबर आहेत. 2019-20 अध्यक्षपद अशोक आपण फार सुंदर पद्धतीनं पूर्ण केलं आणि यासाठी आपलं खूप खूप अभिनंदन. सर्व BODचं खूप खूप अभिनंदन आणि आभार. यानंतर आपले 2020 आणि 21 चे प्रेसिडेंट रोटेरियन राहुल चौधरी आपलं मनोगत आपल्या समोर व्यक्त करतील. थँक्यू वैशाली. मी माझी स्क्रीन शेअर करतो. श्रीकांत जरा मला होस्ट बनवतो. Now you can share screen. Yes. थँक्यू वैशाली. तू कॉम्पेअरिंग फार चांगल्या प्रकारे करत आहे. थँक्यू. So I welcome once again DG Rashmi Kulkarni, AG Rotarian Kaustubh Satpute, Rotarian Subodh Malpani, Rotarian Sudhin Apte, Rotarian Neelam Pathak, and all our Rotary members from our club and other clubs also, and
friends and relatives. So welcome once again for this presidential ceremony. So Rotary 2021, we have the new themes this year. The new theme is Rotary opens the opportunities. तर ही नवीन थीम मला फार अशी सुटेबल वाटते. Actually, on my personal grounds also, I feel that this is very suitable to me, and I hope this should be suitable for you all also. मी ऍक्च्युली रोटरी 2014 साली जॉईन केली. माझी इंट्रोडक्शन वैशालीने दिलेलीच आहे. आता जवळपास 7 वर्ष झालेले आहेत आणि ऍक्च्युली आय एम अ चार्टर्ड मेंबर. So immediately after joining the Rotary, the second year I became the secretary of the club. त्यावेळेस मला असं रोटरी बाबत काही विशेष इन्फॉर्मेशन नव्हती, काही माहिती नव्हती, पण somehow with the help and guidance from senior Rotarians like Nandu, मी ते सेक्रेटरी पदाचं जे वर्ष होतं ते मी somehow कंप्लीट केलं. खरं मी पाहिलं तर ऍक्च्युली त्यावेळेस बराच असा इंट्रोवर्ट पर्सन होतो, जास्त कोणी मित्र नव्हते आणि असा ॲटिट्यूड होता की आपण बरे, आपले काम बरे. बट खरंच आता जर पाहिलं तर मागच्या काही वर्षामध्ये तर रोटरी ऍक्च्युली रिअली चेंज माय लाईफ. आता असे झाले आहे की आता जर दुसऱ्यांचे बरे तरच माझे बरे, या समाजांचे बरे, या समाजाचे किंवा आपल्या मेंबर्सचे, आपल्या अवतीभोवती लोकांचे जर बरे तरच माझे बरे. So actually Rotary has changed my attitude and actually I become an extrovert person in last so many years. या दरम्यान रोटरीच्या मागच्या 6-7 वर्षांमध्ये मी बरेच मित्र जोडलेले आहेत आणि या नवीन मित्रांमध्ये अजून भर पडतच आहे. Actually म्हणजे there is no end as such. So there is a long journey to go. Rotary has opened the opportunities for me. So Rotary has given me all those doors for the opportunities, and they have given me the opportunities in terms of personally, professionally and socially in all the 3 angles. तर जे रोटरीचं जे नवीन थीम जे आहे, रोटरी गिव्स द ऑपॉर्च्युनिटीज, तो माझ्या प्रत्यक्ष अनुभवातून इट हॅज रिअली गिव्हन मी ऑल दोज ऑपॉर्च्युनिटीज. आणि मला असं वाटतं की फक्त माझ्यासाठीच नाही, दिस कुड बी ट्रू फॉर ऑल अदर पीपल हुसोवर आर सिन्सिअरली असोसिएटेड विथ रोटरी. या वर्षीचे आपल्या क्लबचे थीम आहे, रोटरीचे जे थीम आहे त्याच्याशी सिमिलर थीम आहे. सो आय विल कॉल इट ॲज अ मिशन ऑफ अवर रोटरी क्लब ऑफ विजडम. इट इज प्रोग्रेस थ्रू असिमिलेशन. आपला क्लब तसा जर पाहिला बाकीच्या क्लबच्या कंपॅरिझन मध्ये, आवर क्लब इज दॅट वे, इट इज अ कंपॅरेटिव्हली स्मॉल क्लब. आपण फक्त 6-7 वर्ष झालंय वी आर इन एक्झिस्टन्स. आपली चॅरिटेबल ट्रस्ट आहे विच इज सर्टिफाईड अंडर ATG. आपला इंटरॅक्ट क्लब आहे गोळवलकर स्कूलमध्ये, रोटरॅक्ट क्लब आहे कमिन्स कॉलेजमध्ये. One important thing of our club is that our average age of our members is just 49 years. So if you compare our club's average age against Rotary International overall worldwide, so our club बराच young आहे. And that is what I feel that is what the strength of our club. 49 वर्ष म्हणजे रोटरीच्या कंपॅरिझन मध्ये जर म्हटलं तर इट इज बेसिकली अ यंगर एज. And that's why I feel that we have a lot of potential to grow and progress. I feel that with good assimilation and bonding among the members, we can achieve more. Therefore, to get more, our focus will be on assimilation this year. We can do better with better assimilations. We can progress with these bondings. जसे आता अशोकनी सांगितले, IPP अशोकनी सांगितले की आपण
कल्चरल इव्हेंट्स मध्ये मागच्या अनेक वर्षांमध्ये प्राइजेस आणि अवॉर्ड्स घेत आलेलो आहे. So we are actually socio-culturally strong club. ज्या काही डिस्ट्रिक्टच्या एकांकिका कल्चरल इव्हेंट्स जे झाले आहेत राईट, त्याच्यामध्ये एकांकिका, नाट्यवाचन, गीतगायन स्पर्धा, असं कुठलंही वर्ष झालं नाही की त्याच्यामध्ये विजडम क्लबला अवॉर्ड आणि प्राइजेस मिळाले नाही. आणि अनेक अवॉर्ड प्राइजेस दरवर्षी आपण जिंकत आलेलो आहे. To have the better assimilations, we have to ensure that we should have better programs. Programs should be more informative, educational, and full of entertainment. तर या वर्षी आपण हे सर्व प्रकारचे प्रोग्राम्स अरेंज केलेले आहे आणि हे प्रोग्राम्स ऑनलाइन आणि फिजिकली या सर्व दृष्टीने इट विल बी फुल ऑफ events. So I request all the members to have your full participations in all the events, programs, social events, all that. We expect that members should have the full participation in this. यावर्षीचे आपले काही जे नवीन इनिशिएटिव्ह आहे, with the help of our BOD members, we'll be having the digital attendance for online and physical meetings. याच्यामध्ये आपण काही ऍप्स डेव्हलप केले आहे ज्याच्या थ्रू विल हॅव द डिजिटल अटेंडन्स. याशिवाय आपण we will be having the different venues for our physical meetings so that our meeting should be more interesting. आता सध्या आपला जो क्लब गांधी भवन हॉल मध्ये भरतोय, याच्याशिवाय आपल्या मीटिंग्स वी विल सी दॅट की आपल्या मीटिंग्सचे व्हेन्यूज आपण विल कीप ऑन चेंजिंग. आउटडोर पिकनिक्स, आउटस्टेशन टूर्स, लॉकडाऊन उठल्यानंतर वी विल इन्शुअर दॅट दिस शुड बी अवर रेग्युलर, दिस शुड बी द पार्ट ऑफ अवर रेग्युलर प्रोग्राम्स. And ultimate aim is that we should make this club more vibrant and as interesting as possible. हे काही रोटरीचे या वर्षीचे फोकस एरियाज आहे सर्व्हिसेस साठी. तर आपला फोकस आपण जे काही सर्व्हिस एव्हेन्यूज आहे याच्यामधले मॅक्झिमम एव्हेन्यूज वी विल ट्राय टू कव्हर. But our focus will be this year is that की मागल्या वर्षी जे काही आपले इनकम्प्लीट प्रोजेक्ट्स राहिले आहे that we should try to complete. आपल्या या वर्षाची बिगिनिंग थोडी चॅलेंजिंग आहे, but we will try to see that we should end up this year with flying colors. आपला जो सिग्नेचर प्रोजेक्ट आहे तो आयडियल स्कूल शनिवार पेठ मेहुणपुरामध्ये ही स्कूल येत आहे. या शाळेशी आपण बऱ्याच वर्षापासून संलग्न आहे. इथे आपण कम्प्युटर लॅब पण केलेली आहे. यांना पूर्वी आपण काही गोष्टी डोनेट सुद्धा केलेल्या आहे. तर आपण आता ऍज अ सिग्नेचर प्रोजेक्ट वी हॅव डिसाइडेड फ्रॉम आवर क्लब साइड दॅट या स्कूलमध्ये आपण जास्तीत जास्त इन्व्हॉल्व्ह होऊन तिथे सर्व प्रकारचं आपण रिनोव्हेशन करायचा प्रयत्न करूया. That school is in very pathetic conditions. मागच्या 40 वर्षामध्ये त्या स्कूलकडे कोणी लक्ष दिलेलं नाही आहे आणि या स्कूलमध्ये सर्व आजूबाजूच्या स्लम एरियामधनं मुलं येतात आणि जर इथे या मुलांना या स्कूलमध्ये जर एज्युकेशन मिळालं नाही तर प्रॉब्ली दिस स्टुडंट्स विल रिमेन इलिटरेट. या शाळेचं बिल्डिंग इन्फ्रास्ट्रक्चर इट इज इन व्हेरी पुअर कंडिशन्स. टॉयलेट्स खराब आहे. टॉयलेट इतके खराब आहे की इथे कोणी पाय सुद्धा ठेवू शकत नाही. ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटीज, वॉशिंग स्टेशन्स, बेंचेस, पेंटिंग्स, फ्लोरिंग या सर्व गोष्टींची इथे गरज आहे. आपण ऑलरेडी इथे काम चालू केलेलं आहे. या आठवड्यात काम चालू झालेलं आहे फॉर्च्युनेटली. आणि इथले जे काही कमिटेड गोष्टी आहेत दॅट वी विल ट्राय टू सी दॅट वी शुड कम्प्लीट ऑल दोज रिनोव्हेशन वर्क बाय एंड ऑफ डिसेंबर ऑफ धिस इयर. याशिवाय आपले जे रेग्युलर सर्व्हिस प्रोजेक्ट्स आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग हा आपला सिनर्जी प्रोजेक्ट आहे इन रुरल स्कूल्स दॅट वी विल कंडक्ट. नंतर याच्याशिवाय आपला जो इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट आहे दरवर्षीचा दॅट इज ZBNF झिरो बजेट नॅचरल फार्मिंग विच इज बेसिकली फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग
आणि अलॉंग विथ द काउ डोनेशन्स. तर याच्यासाठी आपण रुळे विलेज जे आहे पानशेत मधलं हे याच्याशी असोसिएटेड झालो आहे आणि इथे पण यावर्षी पण इथे आपण काही सोशल प्रोजेक्ट्स करणार आहोत. याशिवाय रेग्युलर मेडिकल कॅम्प्स इन स्लम्स आणि स्कूल्स, ज्याच्यामध्ये मेडिकल कॅम्प्स मध्ये आय चेकअप, डेंटल चेकअप, सर्वायकल अँड ब्रेस्ट कॅन्सर चे डिटेक्शन्स, याचे पण आपण कॅम्प्स यावर्षी कंडक्ट करणार आहोत. जसं आता अशोकने सांगितलं आहे की आपण 10वी-12वीच्या मुलांसाठी अभ्यास कसा करावा याच्यासाठी आपण रेग्युलर सेशन्स घेत असतो मोठ्या प्रमाणावर. हे सेशन्स आपण यावर्षी रुरल सेक्टर मध्ये पण आजूबाजूच्या गावांमध्ये पण कंडक्ट करूया. याशिवाय आपण इंडस्ट्रियल व्हिजिट्स अँड इंटर्नशिप फॉर अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्स हे कंडक्ट करणार आहोत, जेणेकरून जे ग्रॅज्युएटेड स्टुडंट्स आहेत दे विल बी एम्प्लॉयबल, दे शुड बी अवेअर ऑफ द ऍक्च्युअल फंक्शनिंग ऑफ द कंपनीज आउटसाइड वर्ल्ड ऑल्सो. आपल्या क्लबमधले काही मेंबर्स टेलिकॉम सेक्टर मधले आहेत आणि दे हॅव कंपनीज इन टेलिकॉम सेक्टर. तो वी हॅव डिसाइडेड दॅट की टेलिकॉम सेक्टर मधल्या जे काही जॉब प्रोफाईल आहे त्यानुसार आपण इथे काही स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स वी विल कंडक्ट, पर्टिक्युलरली इन टू ITI किंवा जे काही प्रोफेशनल कॉलेजेस आहे या सेक्टर या कॉलेजेस मध्ये वी विल कंडक्ट द स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम सो दॅट दिस स्टुडंट शुड बी job employable. So with this I finish my speech, but I can assure you all that we all trailblazers will make the difference in 2020-21. Thank you. Thanks to you all. Thank you Rotarian Rahul. Thank you. याच्यानंतर आपलं बुलेटिन आपण पब्लिश करणार आहोत. मी आपल्या एडिटर आणि फर्स्ट लेडी डॉक्टर प्राची चौधरी यांना विनंती करते की त्यांनी या बुलेटिनचं प्रकाशन करायचं आहे. नमस्कार. श्रीकांत स्क्रीन शेअर करणार का बुलेटिनची? दरवर्षी आपण विजडम क्लबचं बुलेटिन हे ट्रॅडिशनल वेनी प्रकाशित करतो, म्हणजेच हार्ड कॉपीच्या स्वरूपात प्रकाशित करतो. परंतु यावर्षी सिच्युएशन वेगळी आहे आणि त्यामुळे बुलेटिनचं स्वरूपही आपण वेगळ्या स्वरूपात घेतलेलं आहे. यावर्षीचं बुलेटिन हे ऑडिओ व्हिज्युअल फॉर्मॅट मध्ये असणार आहे. त्याची स्क्रीन श्रीकांत शेअर करतोय. स्क्रीन शेअर केलेली आहे, सगळ्यांना स्क्रीन दिसत असेल. मी आजच्या चीफ गेस्ट DG रोटेरियन रश्मी कुलकर्णी यांना अशी विनंती करते की त्यांनी बुलेटिनचं प्रकाशन झालंय असं जाहीर करावं. रोटरी क्लब ऑफ पुणे विस्डमचे बुलेटिन अनुबंध हे प्रकाशित झालं आहे असं मी जाहीर करते. थँक्यू मॅडम. मीटिंग संपल्यानंतर या बुलेटिनची लिंक मी सगळ्यांना शेअर करणार आहे. थँक्यू. थँक्यू प्राची. याच्यानंतर मी मगाशी पण सांगितलं की आपले जे सेक्रेटरी आहेत ते अतिशय उत्साही व्यक्तिमत्व रोटेरियन श्रीकांत चाफेकर. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या डीजींसाठी आणि एजींसाठी काहीतरी लिहिलं आहे तर ते वाचून दाखवावं. श्रीकांत चाफेकर. थँक्यू वैशाली. गुड इव्हनिंग ऑल. एजी कौस्तुभ जरा तू हाफ येतोय सध्या. एजी कौस्तुभ सातपुते आणि DG रश्मी कुलकर्णी यांना नमस्कार. मी मन की बात म्हणून असं एक सदर सुरू केलं यावर्षी की ज्याच्यात सेक्रेटरीच्या मनात रोटरीमध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटीज चालतात त्याच्याविषयी आणि जगात इतर जे विषय त्याच्याविषयी त्याला काय वाटतं हे एक 3-4 मिनिटात सगळ्या रोटरी क्लब मेंबर्स बरोबर शेअर करण्यासाठी हे सदर सुरू केलंय. तर आज आपल्यासाठी एजी आणि डीजींसाठी सुद्धा मी काही लाईन्स लिहिल्या आहेत. मला खात्री आहे की
आमच्यामध्ये आमच्या कामामध्ये कधी काही कमतरता जाणवली तर आपला नक्कीच गायडन्स आम्हाला मिळेल. त्याचप्रमाणे आपल्याला आमचे काही गुण वाटले किंवा आमची काही कामं आवडली तर त्याचंही ऍप्रिशिएशन होईल आणि त्याची पब्लिसिटी होईल. त्याच्यामुळे आमचा हुरूप वाढेल आणि आम्हाला अजून मेंबर्स मिळतील अशी आम्हाला आशा आहे. त्याच्यामुळे या पुढच्या 4 ओळी त्याच्या संदर्भात मी गाण्याच्या रूपात लिहिलंय. ए जी डी जी लो जी सुनो जी मैं हूं मन मौजी करता हूं मैं जो वो तुम भी करो जी विजडम का प्रचार विजडम का माय नेम इज श्रीकांत विजडम का सेक्रेटरी मेरा नाम है श्रीकांत. थँक्यू. थँक्यू श्रीकांत. आणि नक्की सगळेजण आपल्या विजडमचा प्रचार करतील याची आता मला खात्री वाटते. याच्यानंतर मी आपले एजी रोटेरियन कौस्तुभ सातपुते यांची आपल्याला थोडक्यात ओळख करून देणार आहे. एजी रोटेरियन कौस्तुभ बामन सातपुते, आपण गेले 9 वर्ष रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईम सिटीचे मेंबर असून रोटरीशी कनेक्टेड आहात. प्रोफेशनली फायनान्शियल कन्सल्टंट असून लोन्स आणि इन्शुरन्स मध्ये आपण कार्यरत आहात. रोटेरियन कौस्तुभ सातपुते हे व्यावसायिक असून लोन्स आणि इन्शुरन्स मध्ये क्वालिटी कन्सल्टन्सी द्यायचा विचार करून 2002 पासून साई सिद्धी फायनान्शियल सर्व्हिसेस या नावाने आपला व्यवसाय कार्यरत आहे. 2500 पेक्षा जास्त कस्टमर्सला आपण सेवा पुरवत आहात. रोटेरियन कौस्तुभ यांची कंपनी विविध बँका आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स बरोबर ऑथोराइज्ड चॅनल पार्टनर म्हणून काम करत आहे, जसे HDFC बँक, ICICI, RBL, कोटक महिंद्र आणि IDFC बँक इत्यादी. जगात जास्तीत जास्त लोकांना लोन्स आणि इन्शुरन्स मध्ये उत्तम सर्व्हिस देण्याची रोटेरियन कौस्तुभ यांची मनकामना आहे. या व्यवसायाबरोबरच गायक आणि खऱ्या अर्थाने स्पोर्ट्स पर्सन असणारे रोटेरियन कौस्तुभ यांनी रोटरी आणि विविध कल्चरल कार्यक्रमात आतापर्यंत भाग घेतलेला आहे. रोटरी मधील काही अचीवमेंट्स: 2 सिनर्जी प्रोजेक्ट्स ज्यात 40 पेक्षा जास्त क्लबनी भाग घेतला. रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईम सिटीचं बेस्ट रोटेरियन अवॉर्ड आपल्याला मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईम सिटीचं बेस्ट एज्युकेशनल प्रोजेक्ट अवॉर्ड आपल्याला मिळालंय 6 एरिया एव्हेन्यू या प्रोजेक्टला. मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ या विषयातील हे अवॉर्ड आपल्याला डिस्ट्रिक्ट फंक्शन मध्ये मिळालंय. आपली पत्नी रोटेरियन नम्रता कौस्तुभ सातपुते याही फायनान्शियल कन्सल्टंट असून मुलगी सिद्धी आणि मुलगा साई हे दोघंही शिकत आहेत. यानंतर मी आपले एजी रोटेरियन कौस्तुभ सातपुते यांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावेत, आपलं मनोगत व्यक्त करावं आणि त्यानंतर आजच्या आपल्या चीफ गेस्ट रोटेरियन रश्मी कुलकर्णी यांची ओळख करून द्यावी. एजी रोटेरियन कौस्तुभ सातपुते. नमस्कार विजडमच्या सर्व मेंबर्सला नमस्कार आणि आजच्या कार्यक्रमाबद्दल शुभेच्छा. आपले प्रेसिडेंट इलेक्ट राहुल, सेक्रेटरी श्रीकांत आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्स अतिशय फंटास्टिक प्लॅनिंग केलेलं आहे. प्लॅनिंग असेंब्लीला मी पूर्ण डिटेलमध्ये तुमचं प्लॅनिंग ऐकलेलं आहे, ऑब्झर्वेशन केलेलं आहे आणि कुठेही मला काही सांगायला तुम्ही जागाच ठेवली नाही. खूप छान पद्धतीने तुम्ही प्लॅनिंग केलेलं होतं, तर त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. विजडम क्लब मध्ये तरुण मेंबर्स मधलं असलेलं असिम्युलेशन, नवीन कल्पना, सगळ्या अव्हेन्यू मध्ये काम करण्याची तुमची जिद्द हे खूप वाखाणण्याजोगं आहे. त्यासाठी सर्व मेंबर्सला मी शुभेच्छा देतो आणि विजडम क्लबला शुभेच्छा देतो की हे वर्ष त्यांना खूप आनंदात आणि खूप चांगलं जाईलच. एजी म्हणून मी कायम त्यांच्या बरोबर आहे आणि आमच्या ज्या लीडर आहेत रश्मी मॅडम, त्या सुद्धा कायम आपल्या बरोबर सर्व क्लबला त्या मदत करतीलच, तर त्याबद्दल तुमचे आभार. आता मी रश्मी मॅडमची ओळख करून देतो. रोटेरियन रश्मी कुलकर्णी मॅडम, शाळा व कॉलेज हे त्यांनी मॉडर्न हायस्कूल मध्ये कम्प्लीट केलं. त्यानंतर अभिनव कला विद्यालयामध्ये आर्किटेक्टची पदवी त्यांनी घेतली.
माझा आवाज येतो ना सगळ्यांना? एकदम उत्तम. ओके. 17 वर्ष त्या रोटेरियन आहेत. डिस्ट्रिक्ट 3131 चे पहिले AKS कपल म्हणून विनय सर आणि रश्मी मॅडम यांचं नाव आहे. 2 कोटीपेक्षा अधिक रकमेची डोनेशन त्यांनी आजपर्यंत दिलेली आहेत. त्यामुळे इव्हान्स्टन येथे रोटरी हॉल ऑफ फेम मध्ये सरांचे आणि मॅडमचे पोस्टर्स आहेत. माझ्या मते आपल्या डिस्ट्रिक्ट मधून आणि इंडियामधून हे 2च व्यक्ती आहेत. लहान मुलांसाठी ओपन हार्ट सर्जरीज, कॅटरॅक्ट सर्जरीज, इन्क्युबेटर्स असे अनेक सामाजिक उपयोगी कार्यक्रम त्यांनी यशस्वीपणे पार पाडलेले आहेत. RI कन्व्हेन्शन त्यांनी बार्सिलोना, डेन्मार्क, मॉनिट्रियल इत्यादी ठिकाणी अटेंड केलेली आहेत. 30 वर्षाहून जास्त त्यांचा आर्किटेक्चर मध्ये व्यवसाय चालू आहे. 3 चॅरिटेबल ट्रस्टवर त्या ट्रस्टी म्हणून काम पाहतात. सर्वात जुने असलेल्या 70 वर्ष ओल्ड असलेल्या मित्रमंडळ सोसायटी त्या 12 वर्ष त्या कमिटी मेंबर असून 5 वर्ष त्या चेअरमन म्हणून काम पाहत आहेत. रोटरी युथ एक्सचेंजच्या आपल्या डिस्ट्रिक्टच्या त्या प्रमुख आधारस्तंभ आहेत. त्यांचं पूर्ण लक्ष आणि त्यांचं संपूर्ण म्हणजे सगळ्यात आवडता विषय आहे त्यांचा तो. त्या 2 कंपन्यांच्या डायरेक्टर सुद्धा आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर मध्ये त्यांनी एक्सक्लुझिव्ह कमिटी मेंबर म्हणून पण काम पाहत आहेत. त्या रोटरी डिस्ट्रिक्टच्या सर्व पोस्टवर त्यांनी काम केलेलं आहे. एक राहिलं होतं डीजी म्हणून, ते पण आता या वर्षी डीजी आहेत. इथून पुढे त्यात इंटरनॅशनलला नक्कीच काम करतात. आर्टिस्ट, लेखक, अनेक ठिकाणी वाचन, अभिनय आणि वाङ्मयाची आवड असल्यामुळं त्यांच्या भाषेवर उत्तम प्रभुत्व आहे. इंग्लिश, मराठी, हिंदी खूप छान पद्धतीने त्या बोलतात, ऐकतात, लिहितात, चूक पटकन पकडतात. आम्ही जर एजी म्हणून मेसेज काही टाकले गेले की डायरेक्ट औसुबी वेलांटी इकडे पाहिजे होती. म्हणजे इतकं छान त्यांचं भाषेवर प्रेम आहे. त्यांच्या कन्या रिद्धी आहेत, त्या पण आर्किटेक्ट आहेत. पती विनय सर, की जे आपण डिस्ट्रिक्ट मध्ये आपल्या आणि इंडियामध्ये आणि इंटरनॅशनल लेवलला पण ते फेमस व्यक्तिमत्व आहे. 2007 साली ते डिस्ट्रिक्ट गव्हर्नर होते. ते सुद्धा इंटेरियर डिझायनर असून रोटरीमध्ये अनेक पदांवर त्यांनी काम केलेली आहे. असं एक छान कपल आहे. रश्मी मॅडम बद्दल सांगायचं झालं तर 2 मिनिटं मला असं वाटतं की सतत आनंदी, उत्साही, डिस्ट्रिक्ट 3131च्या पहिल्या लेडीज गव्हर्नर आहे. त्यांनी स्वतःला रोटरीमध्ये वाहूनच घेतलेलं आहे. प्रत्येकाला मदत करणे हे त्यांना फारच आवडते. कोणत्याही गोष्टीसाठी, प्रोजेक्टसाठी ते पॉझिटिव्ह रिप्लाय देतात. मी त्यांना कधीही निगेटिव्ह आजपर्यंत बघितलेलं नाहीये. आणि डीजी असून सुद्धा कधी काही त्यांना असा कुठेही इगो दिसत नाही त्यांच्या चेहऱ्यावर, किंवा अरे बाबा मी डीजी आहे, मला विचारून सगळं करा किंवा मला सांगून तुम्ही करा, ठीक आहे केलंत ना, पुढे चला. हा त्यांच्यातला सगळ्यात मोठा प्लस पॉईंट मला वाटतो काम करताना. संपूर्ण डिस्ट्रिक्टचे सर्व क्लबने एकत्र यावं, चांगले प्रोजेक्ट करावे, सिनर्जी ऍक्टिव्हिटीज व्हाव्या, यासाठी त्या नेहमीच प्रयत्न करतात. त्यांचा पाठिंबा आहे आणि आमच्या संपूर्ण आपल्या डिस्ट्रिक्ट टीमला पण त्या कायम सपोर्टिव्ह आहेत. त्याच हिशोबाने त्या प्रत्येक क्लबलाही चांगल्या गाईड करतायत आणि त्यांच्या ह्या वर्षामध्ये आपण सर्व रेकॉर्ड ब्रेक करू अशी मला पूर्ण खात्री आहे. तर रश्मी मॅडम बद्दल हे 2 शब्द. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू एजी रोटेरियन कौस्तुभ. याच्यानंतर मी आजच्या आपल्या चीफ गेस्ट डीजी रोटेरियन रश्मी मॅडम, मी आपल्याला विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. मॅडम म्यूट वर आहात. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू कौस्तुभ, फारच मन लावून इंट्रोडक्शन केली त्याच्याबद्दल. प्रेसिडेंट राहुल, फर्स्ट लेडी प्राची, आउटगोईंग प्रेसिडेंट अशोक आणि अश्विनी, आउटगोईंग सेक्रेटरी जान्हवी, सेक्रेटरी श्रीकांत चाफेकर, एजी कौस्तुभ सातपुते, एजी ए अंजली रावेतकर, आणि माहित नाही मला कोण कोण आलेले आहेत. पीडीजी मोहन पालेशा आले असतील तर आज त्यांची अॅनिव्हर्सरी आहे, त्यांचं अभिनंदन करूया. डीजीएन पंकज आहे आणि खूप डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स दिसत आहेत मला. मला वाटतं मंगेश आहे, सुदीन आहे, मंजू आहे, अजून रत्नाकर आहे, अजून कोणी जर राहिलं असलं तर. नंतर 20-21चे कॉप्स आहेत, भरपूर दिसत आहेत मला. याचे राहुलचे कॉप्समेट्स दिसत आहेत. तर इट इज माय ग्रेट प्लेजर टू सी यू ऑल सेफ अँड हेल्दी ऑन दिस मोस्ट अवेटेड इन्स्टॉलेशन सेरेमनी. Since 2018, I am eagerly doing so many installations and it gives me so much happiness to meet the club आणि मित्रांना पण. I always love those clubs which are really vibrant clubs and your club is one of them. मला असा विजडम क्लब म्हणजे माझ्या स्वतःची आवड आहे खूपच, त्याच्यामुळे मी बोलतेच क्लब बद्दल नंतर. पण तत्पूर्वी तुमच्या जाणाऱ्या, फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट अशोक फॉर द फॅन्टास्टिक इयर. म्हणजे मी लिहिता लिहिता शेवटी मला कंटाळा आला म्हणून मी लिहिणं बंद केलं.
की 22 शाळांमध्ये 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन, कर्वे शिक्षण संस्थेमध्ये सॅनिटरी पॅड्स वेंडिंग मशीन 12, महिला सेवाग्राममध्ये 50 सर्वायकल कॅन्सर, हॅपी विलेज पुस्तकखंडी, स्कूल बॅग्स आणि कबर्डचं डोनेशन, 60 अंध मुलांना ब्लाइंड स्टिक्स विथ वॉचेस, रायला त्याच्यामध्ये 100 पार्टिसिपंट, सेवा सदन मध्ये मेडिकल कॅम्प त्याच्या 250-300 पार्टिसिपंट, इंटरॅक्ट क्लब. नंतर हे खूपच आवडलं मला की 108 नंबर ते अँब्युलन्स मध्ये काय काय असतं हे मुलांना स्वतः उघडून दाखवलं. मला अगदी कौतुक, मलाही माहित नाही अजून काय काय असतं ते खरोखरच. तर त्याच्यामुळे प्रत्यक्ष बोलावून हे दाखवलं, हे खूप छान आहे. नंतर ग्लोबल ग्रँड केलेला आहे. संचेती हॉस्पिटल बरोबरचा कार्यक्रम आहे. कोल्हापूरचे पूरग्रस्त, कोविड, 1500 मास्क आणि 100 कुटुंबांना तुम्ही मदत केलेली आहे. असं भरगच्च कार्यक्रम केलेला आहे अशोकनी. प्रचंड कौतुक आहे मला त्याचं. आणि सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून एकदा आउटगोईंग प्रेसिडेंटचं मनापासून कौतुक करूया. फंटास्टिक प्लॅन फॉर इनकमिंग इयर नाव. इनकमिंग प्रेसिडेंट इलेक्ट आहेत. अत्यंत मला असा त्याचा अप्रोच मला खूप आवडला एकूण वर्षाकडे बघण्याचा सगळ्या येणाऱ्या, की खूप मॅच्युरिटीनी मला असं वाटतं केलेलं आहे की क्लब व्हायब्रंट करणार आहे किंवा प्लॅन मीटिंगचे प्लॅन खूप छान आहेत. आणि खूप छान आहे की मला आवडलं की प्रॉब्लेम मध्ये बट विल एंड अप द इयर सॅनिटाईज करायला कौस्तुभ सॉरी विल एंड अप द इयर विथ फ्लाइंग कलर्स. हे अगदी मला म्हणजे मला पॅरलल असल्यासारखंच वाक्य तो बोललेला आहे. हॅपी स्कूल प्रोजेक्ट करायचा आहे त्याला. शनिवार पेठमध्ये आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग तुमचा नेहमीचा आहे. 10वी-12वीची सेशन आहेत, इंडस्ट्रियल व्हिजिट्स आहेत आणि स्किल डेव्हलपमेंट. आणि 2000चं बजेट तुमचं ह्याचं फार्मिंग आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग. बिफोर आय फॉरगेट, तुम्हाला हॅपी स्कूल करायचंय तर हँडवॉश ट्रफ माझ्याकडे आहेत. जर तुमची गरज असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. मुलांसाठी ते 12 नळांचे हँडवॉश ट्रफ माझ्याकडे आहेत. फक्त तिथे पाण्याचं कनेक्शन पाहिजे, प्लंबिंग तुम्ही करून घ्यायचं आणि ट्रान्सपोर्ट तुम्ही करून घ्यायचं. तर जर आज लागत असेल गरज तर मला नक्की सांगा, म्हणजे मी विसरून जाईन. लागणार आहे जरूर. नक्की. हा, तर आता हे असे जबरदस्त प्लॅन आहेत राहुलचे आणि खूप त्याला माझ्या भरपूर शुभेच्छा. आणि ते तो नक्की 100% करणार आहे हे त्याच्या बोलण्याच्या पद्धतीवरूनच माझ्या लक्षात आलेलं आहे. तर खूप त्याचं मनापासून परत अभिनंदन आणि ऑल माय बेस्ट विशेस टू यू राहुल. आता 6 वर्ष वयाच्या आणि 43 मेंबरच्या विजडम बद्दल बोलायचं तर मी फारशी तुमच्या क्लबला आलेली नाहीये की मी असं म्हणू शकते की या क्लबमध्ये खूपच माझे मित्र आहेत किंवा काय. पण मला एक वरकरणी नावं म्हणजे रोहितशी माझा याचा कॉन्टॅक्ट कधीतरी आलेला आहे आणि तो PI पर्सन आहेच, कारण तो मला भेटून पण गेलेला आहे 2-4 वेळा. त्यामुळे पब्लिक इमेज पर्सन आहे. रजनी स्वामीच्या नाटकांमुळे ती मी खूपच, आणि मी कुठल्याही एकांकिके स्पर्धेचं कुठलंही नाटक कधी बुडवत नाही. त्यामुळे ते जे लोक असतात ते सगळे मला बघून माझे अत्यंत माहितीच असतात. तसंच आमच्याच क्लबच्या नाट्यवाचन स्पर्धांमध्ये तुम्ही 6 बक्षिसं मिळवलेली आहेत कंटिन्युअसली. नाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, आणि तुम्हाला यावेळेला ग्लोबल ग्रांट प्रोजेक्ट पण करायला मिळालेला आहे विथ रवी धोत्रे मार्क क्लब बरोबर. तर काऊ डोनेशन तुम्ही केलेलं आहे. असं छान काम केलेलं आहे म्हणून तुमचा क्लब माझ्या आहे. आणि मला सगळ्यात आवडलेली तुमची गोष्ट म्हणजे तुमचा एज ग्रुप. व्हॉट यू आर सेइंग इज परफेक्टली ऑल राईट की 49 इयर्स हे खूपच छान एज ग्रुप आहे. आणि तुम्हाला मी सांगते, म्हणजे मी सगळीकडे सांगते की यंगस्टर्सना आणा, पण माझ्याच क्लबचा एक खूप सिनियर पास्ट प्रेसिडेंट आहे. तर त्याने आम्हाला इतकं असं सांगितलं की तुम्ही हे जे म्हणताय 30 वर्षाच्या लोकांना आणा, 40 वर्षाच्या आणा, तर दे आर नॉट एबल टू स्पेअर द टाइम. तर तुम्ही उगाच इट इज लाईक अचिवेबल टार्गेट ठेवा काहीतरी की जे तुम्हाला कम्प्लीट करता येईल. म्हणजे मी गमतीने नेहमी असं म्हणते की काय ते सिमला ऑफिसच्या चौकामध्ये प्रदूषणाचं हे असते, पाटी असते ती, तर त्याच्यात लिहिलेलं असते धोकादायक पातळी 50 आणि आत्ताची काय आहे तर 238. तर तुम्ही कोणी शक्यच नाही म्हणणं की अरे आपण स्कूटर बंद करू, कारण काही केलं तरी ते होणारच नाही आहे 100%. त्याच्यामुळे सगळे ते फार कॅज्युअली घेतात. तर माझा तो पास्ट प्रेसिडेंट शरद जोशी म्हणून आहे, खूप छान प्रेसिडेंट आहेत आमचे ते चार्टर्ड मेंबर. ते म्हणाले की तुम्ही 50 हेच टार्गेट ठेवा लोकांना, कारण त्या वयातल्या लोकांचा बिझनेस सेटल असतो, मॅच्युरिटी असते, त्यांना बऱ्यापैकी वेळ असतो आणि पैसे पण असतात. तर त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी अतिरेकी 30 वर्षाचेच मेंबर्स पाहिजेत असं आता तुम्ही डोक्यातनं काढून टाका. व्हॉट एव्हर इट मे बी 45 प्लस असतील ते त्यांना पण छान वेलकम करा तुम्ही आणि त्यांना त्याच्यामध्ये भाग घेऊ द्या. तर त्याच्या पुढे जाऊन मला असं वाटतं की 50 वर्षा वयाच्या बायका ज्या असतात त्या तर खूपच ऍक्टिव्ह आणि खूपच एनर्जेटिक असतात आणि मोकळ्याही असतात त्या तशा कम्पॅरेटिव्हली. तर मला असं वाटतं की रोटरीचा एकूणच हा जो साचा आहे बोलण्याचा सतत तो की यंगस्टर्सना आणा वगैरे, तो थोडा बदलून मला असं वाटतं की तुमचा क्लब जो आहे तो त्या बाबतीत अगदी आदर्श असं वाटतोय मला की छान क्लब आहे आणि 6 वर्ष वयाचा आहे. त्याच्यामुळे जुना झाल्यामुळे कंटाळा आलेला असतो तसंही नाहीये. एज ग्रुपही चांगला आहे. तर आता मित्रांनो, तुम्ही एक आयुष्याची गंमत म्हणून असं बघा फक्त की आपण
शाळेत शिकलेला असतो की उद्या कराल ते आज करा वगैरे, कल हो ना हो वगैरे सगळं असं आपण शिकतो. पण आपण कधी असं त्याचा धडा नाही घेत, म्हणजे नुसतं आपण हे सगळं पुस्तकी ज्ञान म्हणून सोडून देतो. पण फक्त 6 महिन्यापूर्वी तुम्ही कधी इमॅजिनही केलं नसेल अजिबात की आपण 6 महिन्यापूर्वी या येणाऱ्या वर्षात जेव्हा करू तेव्हा करू, व्हेन्यू काय, इन्स्टॉलेशनचा मेन्यू काय, कपडे काय, थीम काय, इन्व्हायटीज कोण कोण काय, असं सगळं प्रचंड प्लॅनिंग केलेलं असणार आहे. आणि वी नेव्हर थॉट इन आवर नाईटमेअर्स की आपलं इन्स्टॉलेशन हे असं व्हर्च्युअल होईल आणि न हे करता होईल, न भेटता होईल, असं आपण कधी इमॅजिन पण केलेलं नसेल. पण आता पुलाखालून खूप पाणी वाहून गेल्यावर मला थोडंसं आध्यात्मिक फील आलेला आहे की लक्षात येतं आपल्याला की एवढे दिवस गेल्यावर की ह्या सगळ्या गोष्टी सुपरफिशियल आहे, त्या नसल्या तर काही अडत नाही अजिबात. फक्त एक आहे की मित्रांना प्रत्यक्ष भेटणं आपण मिस करतो, दॅट इज ओके. पण मेन्यू जेवायला काय आणि अमकं तमकं किंवा अनेक इतर अट्रॅक्शन असतात ती काहीही नसली तरी आपण जी रोटरीची आपली भावना आहे सगळ्यांची मिळून एकत्र की सर्व्हिस अबाउट सेल्फ आणि आपण काय आहोत तर रोटेरियन आहोत, ही एक जी कॉमन भावना आहे ती आपण आता अगदी छानपैकी शेअर करू शकतोय. तर सद्य परिस्थितीत हेही नसे थोडके असं मला वाटतं की आहे. याच्यामध्ये आपण आता सुद्धा खूप आनंदात आहोत आणि बोलू शकतो, एकमेकांशी कम्युनिकेट करू शकतोय आणि आपण हे सगळ्या भावना आपण वाटून घेऊ शकतोय. So friends, in this new normal, we are having this opportunity to become more techno-savvy, more quick आणि more knowledgeable, and that too sitting at home. तर हे मला खूपच ग्रेट वाटतं आहे की मी आर्किटेक्ट म्हणून फक्त ड्रॉइंग शीट साठीच फक्त लॅपटॉप वापरला होता, मी बाकी कधी ढुंकून काही वापरलं नव्हतं. ते आता मुकाट्याने चिजी करत हजारो गोष्टी सगळ्यांना शिकायला लागलेल्या आहेत आणि सगळेजण आपण त्या सक्सेसफुली वापरतोय, त्याचंही मला कौतुक आहे की आपण म्हणू वाईटातनं सी द ब्राईटर पार्ट ऑफ इट किंवा सिल्वर लाईन ऑफ द क्लाउड असं आपण म्हणतो. तर ही गोष्ट मला खूपच छान वाटते. दुसरं मला असं वाटतं की एखादी मूर्ती असते की थर शेंदुराचे थर चढवलेली असते की जी त्याच्यावरती की जिचा मूळ आकारच गेलेला असतो. तसं या सगळ्या अवडंबरामध्ये रोटरी कुठे गेली होती असं जर वाटत असेल तर ते वरचे थर अलगद काढले तर आता जी अशी निव्वळ छान स्वच्छ मूर्ती दिसते आहे ती म्हणजे रोटरी. त्यामुळे आपल्याला नक्की 2021 मध्ये काय करायचं आहे हे आता अगदी व्यवस्थित आपल्याला कळलेलं आहे. तर त्याच्यामुळे इतर फापट पसारा फारसा नसला तरी काही फार बिघडत नाहीये. आणि एक म्हणजे अनेक किस्से आहेत की ते सावरकरांनी सांगितले की कावळा चिमणीचे संसार चिमणा चिमणीचा संसार करतात, पण आपण स्पेशल आहोत त्याच्यामुळे नॉर्मल वर्ष तर सगळ्यांनाच मिळतात. तर हे आपल्याला असं एक वेगळं अत्यंत चॅलेंजिंग स्पेशल वर्ष मिळालेलं आहे, तर आपण नक्की त्याचा काहीतरी चांगला सदुपयोग करू, जे वेगळं काय आहे त्याचा. तर ऍज अन आर्किटेक्ट मी नेहमी म्हणते की सरळ चौकोनी प्लॉट मध्ये काही मजा नाही, जरा वेडं वाकडं असलं की थोडीशी मजा येते. तर मित्रांनो, प्लॅनिंग आर ह्यूज. मी असं समजते की आपलं वर्ष जे आहे ते समजा 1 ऑगस्ट आणि आता आजच परत बातमी आलेली आहे की सोमवारपासून पूर्ण परत लॉकडाऊन चालू होतोय 15 दिवसाकरता. तर माझ्या आशावादाला थोडीशी टाचणी लागली. पण मी असं म्हणते की 1 ऑगस्ट नाही, समजा आपलं वर्ष 1 सप्टेंबर पासून सुरू झालं किंवा 10 महिन्याचंच असलं तरी डझंट मॅटर. आपल्याला ती प्रिपरेशन लिव्ह आहे ती जास्त मिळाली असं समजूयात, जास्त मायन्यूट प्लॅनिंग करूयात. आणि सगळ्यात म्हणजे या मीडियम मध्ये सुद्धा इतकं जबरदस्त काम आपण 1 जुलै पासून करतो आहोत. म्हणजे मजा म्हणून तुम्हाला सांगते, आताच कौस्तुभशी मी वाद घातला की ती जे मास्क आपण म्हणत होतो एजिनच्या पुढाकाराने ते झालं होतं. तर मला कालपर्यंत वाटत होतं 10,000 मास्क वाटले, पण नाव हा आकडा त्यांनी सांगितलं 20,000च्या पुढे गेलेला आहे. 10 ते 12 ठिकाणी आपली होल्डिंग लागलेली आहेत रोटरीची आणि त्याच्यातनं 2 एंट्रीज म्हणजे एन्क्वायरी झालेल्या आहेत की हे काय व रोटरी आम्हाला मेंबर होण्यासाठी काय करता येईल. ही अजून एक मजा. 600हून अधिक डॉक्टर्सचा सत्कार आपल्या व्होकेशनल टीमनी केलेला आहे. जवळजवळ 55 ते 60 क्लबनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं. आणि मजा म्हणजे मला मुंबईहून एक असा अननोन मेसेज आला की आय हर्ड फ्रॉम वन ऑफ माय रोटेरियन फ्रेंड दॅट पुणे रोटरी इज फेलिसिटेटिंग डॉक्टर्स, सो कॅन यू फेलिसिटेट अस, असा मला मुंबईहून मेसेज आलेला आहे. तर मी त्यांच्या गव्हर्नरला फोन केला, म्हटलं अहो तुम्हाला करायचं असलं तर करा. तर तो म्हणाला 1-2 डॉक्टर्स असतील तर तुम्हीच करा ते. So now we are 3131 is going to felicitate doctor from 3142 also, म्हणजे मुंबईचा. तर अशा सगळ्या एकत्रित आनंदा बातम्या खूप चालू आहेत. आता कॅरमच्या स्पर्धा चालू आहेत आपल्या, त्याच्यानंतर एसे कॉम्पिटिशन घेत आहेत. पुढच्या महिन्यामध्ये आपले चेसच्या स्पर्धा चालू होतील. तर या सगळ्या परिस्थितीतनं मार्ग काढून लोक काम करतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की काही आपल्याला निराश व्हायचं कारण आहे. थोडस जरा सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये मी माझ्या डीजी व्हिजिट सगळ्या सप्टेंबर मध्ये डिझाईन केलेल्या त्या फार तर 15 सप्टेंबर पासून. तर काय बघूयात आपण त्याच्यासाठी. इमेज आणि ब्रँडिंग जे करायचं आहे ते युथ पोलिओ कल्चरल अवेन्यू सगळ्या बाबतीतलं उत्तम शिक्षण यांचं झालेलं आहे या बॅचचं. राहुलचं ते कबूल करतील की अत्यंत फोकस झालेला आहे की एरवी ट्रेनिंगला आपण जिथे जातो
मोठ्या हॉलमध्ये, त्यावेळेला अनेक व्यवधानं आणि अनेक डिस्ट्रॅक्शन असतात तिकडे. कुठून चहा प्यायला जाऊ, ऐकूच येत नाही, अमुक, मग ते हजारो लोक मध्ये मध्ये असतात. तर हे तुमचं फक्त कम्प्युटर आणि तुम्ही असं पुस्तक वाचल्यासारखं ते शिक्षण झालेलं आहे, तर त्याचा नक्की त्यांना फायदा होणार आहे. दुसरी मला एक ऑफर होती की $1000 जे ग्लोबल ग्रांट पार्टिसिपेशन आहे ते मीही करते आहे. फक्त आपली एरिया आहे वॉटर थ्रस्ट आहे, माझी थ्रस्ट एरिया आहे ती, की वॉटरशेड मॅनेजमेंट मध्ये आपण जबरदस्त 1100 हेक्टर जमीन घेतलेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये आपण पाण्याचे प्रोजेक्ट करतो आहोत. 25,000 कॅटरॅक्ट सर्जरीज करणार आहोत. खूप मोठे मोठे प्लॅन्स आहेत. थोडीशी उशिरा सुरुवात करूया, पण आय एम शुअर दॅट वी आर गोइंग टू मेक इट 100%. आणि सगळे छान प्रेसिडेंट मला नशिबाने मिळालेले आहेत. So in these unforeseen circumstances, they have opened opportunities for every Rotarian to serve the humanity and be recognized as a service warrior. आपल्या आर प्रेसिडेंटनी सांगितलेलं आहे की तुम्ही या वर्षामध्ये चांगले जगा, रोटरीला जगवा आणि यशस्वीरित्या पुढच्या वर्षामध्ये पदार्पण करा. आणि मला खात्री आहे की आपण नक्की करू, कारण आपला डिस्ट्रिक्ट व्हायब्रंट पहिल्या 5 आहे, आपले रोटेरियन व्हायब्रंट आहेत आणि क्लब्स पण तुमच्यासारखे व्हायब्रंट आहेत. So all my best wishes and congratulations to President Rahul and the team. Thank you very much for patient hearing. Thanks a lot. Thank you, madam. थँक्यू डीजी रश्मी. आम्हाला खात्री वाटते की आमचा क्लब उत्साही आहेच आहे आणि तुमच्या बोलण्याने आमचा उत्साह द्विगुणित झालेला आहे. त्यामुळे नक्कीच चांगलं काम आमच्या क्लबकडनं केलं जाईल. मंडळी, याच्यानंतर आपले सेक्रेटरी श्रीकांत चाफेकर यांना काही अनाउन्समेंट करायचे आहे. श्रीकांत चाफेकर. नमस्कार. कपल ऑफ अनाउन्समेंट्स. आपल्याला CSR थ्रू फंडिंग आलं होतं. ते राहुलने म्हटल्याप्रमाणे आयडियल स्कूल शनिवार पेठेतलं, त्याच्यासाठी आपण ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे. आणि जे काय फंडिंग आलंय त्याच्यातून जे काम होईल ते, त्याच्याशिवाय सुद्धा बरीच त्यांची विश लिस्ट आहे आणि ती विश लिस्ट सुद्धा कम्प्लीट करण्याचा आमचा यावर्षी विचार आहे. आणि दुसरं सिनर्जी प्रोजेक्ट जो डिस्ट्रिक्टचा आहे पंचम, त्याच्यातलं डिस्ट्रीब्युशन ऑफ मास्क आपण घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपण 200 मास्क एकाच आठवड्यात डिस्ट्रीब्यूट केले. आणि मला खात्री आहे की अजूनही आपण सगळ्यांच्या कोऑपरेशनने अजून नीडी लोकांना मास्क डिस्ट्रीब्यूट करू शकू पुढच्या काही दिवसामध्ये. आणि बाकीचेही प्रोजेक्ट्स चालू होतील त्याची अनाउन्समेंट पुढच्या मीटिंग मध्ये करेन. थँक्यू. थँक्यू श्रीकांत. याच्यानंतर शेवटचा कार्यक्रमाच्या आपण शेवटच्या भागाकडे वळणार आहोत. शेवटचा पण महत्वाचा वोट ऑफ थँक्स. मी प्रेसिडेंट इलेक्ट हेमंत पुराणिक, रोटेरियन हेमंत पुराणिक यांना विनंती करते की त्यांनी वोट ऑफ थँक्स द्यावेत. धन्यवाद. ऐकू येते का? ठीक आहे, धन्यवाद. प्रथमतः मोहनबाईंसाठी पहिल्यांदा वाढदिवसाच्या शुभेच्छा, हा पहिला माझा हे आहे. त्यानंतर मला आज आभार प्रदर्शनाचं जे काम दिलंय, अवघड आहे ते. आता ते कोणाला मी ओळखतो नाही ओळखत ह्या गोष्टी आहेत खरं, पण राहुलला त्यासाठी सर्वप्रथम राहुलचे आभार. नंतर आजच्या प्रमुख अतिथी डीजी रोटेरियन रश्मी कुलकर्णी आणि एजी रोटेरियन कौस्तुभ हे आपल्याला उपस्थित राहिले आजच्या आपल्या कार्यक्रमाला, आणि त्यांनी उत्तम मार्गदर्शन आणि भविष्यात काय करायचंय पुढल्या वर्षात हे आपल्याला सांगितलंय आणि त्याप्रमाणे आपण करूया. त्यामुळे त्यांचे प्रथमतः आभार. त्यानंतर जे उपस्थित रोटेरियन्स आहेत त्यामध्ये सुदर्शनजी, रोटेरियन सुदर्शनजी, रोटेरियन सुधीन आपटे, रोटेरियन नीलम पाठक, रोटेरियन रत्नाकर बागुल, रोटेरियन मंजू फडके, रोटेरियन सुबोध मालपाणी, रोटेरियन शशांक सप्रे, रोटेरियन मंगेश हांडे आणि रोटेरियन विश्वास लेले. हे एवढे तरी मला स्क्रीनवर थोडेफार दिसत आहेत आणि मी त्यांना ओळखतो, त्यामुळे मी आता त्यांचे पण आभार मानतो. त्यानंतर जे अनुपस्थित राहिलेले जे काही आहेत लोक त्यांचे पण आभार मानतो, कारण राहुलनी त्यांना बोलवलंय पण त्यांच्या वेळेअभावी त्यांना जमलं नसेल, पण त्यांचे पण आभार. त्यानंतर जे माझे क्लबचे लोक आहेत, त्यामध्ये PP असतील, IPP असतील, जे रोटेरियन्स आहेत, मित्रमंडळी आहेत राहुलची, किंवा सर्व रोटेरियन्स आहेत, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि अनावधानाने जर काही माझं कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर त्याकरता त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. एवढं बोलून मी माझं बोलणं थांबवतो असं मला वाटतंय, कारण फार वेळ झालाय. त्यामुळे ओव्हर टू वैशाली. थँक्यू हेमंत. आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत.
Now over to Rahul. राहुल तू म्यूट वर आहेस. थँक्स टू एव्हरीबडी. आपण इथे आलात आणि या प्रेसिडेन्शियल सेरेमनीसाठी उपस्थित राहिलात याच्याबद्दल धन्यवाद. सो आय डिक्लेअर दिस मीटिंग ॲज फिनिश अँड मीटिंग इज ॲडजर्न. थँक्यू. राहुल, श्रीकांत आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ऑल द बेस्ट. सगळ्यांना ऑल द बेस्ट. अभिनंदन राहुल, मस्त एकदम. थँक्यू. छान छान. राहुल अभिनंदन. प्राची, श्रीकांत आणि सगळे अभिनंदन फॉर वंडरफुल इयर. ऐका मी राहुलच्या आजच्या या खास दिवसासाठी सांगतेय की आपल्या स्कूल साठी 10,000 रुपयाची आज पहिली देणगी मिळाली. अरे वा 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 वा. व्हेरी गुड न्यूज. राहुल लवकरच डिनर कुठेतरी. गुड नाईट रश्मिता. बाय बाय. बाय. थँक्यू. राहुल and team, bye. Bye. All the best. Thank you. Thank you. Congratulations Rahul and all the best for the upcoming निवांत का? year. अशोक जरा नीरज आपल्यावर थँक्यू. का? मंजू थँक्यू. राहुल का नाही दिसत आहे मंजूला मला. काल फोन केला होता तर ती काल एमओसी म्हणून होती तर तिला डिस्टर्ब केलं होतं काल. चालू होत्या काल. नेमकंच त्याच्यामध्ये फोन, पण म्हटलं मी येते, डोंट वरी. राहुल, प्राची, श्रीकांत, बिओडी. हाय रजनी. हाय मंजू, कशी आहे? हॅलो राहुल. मी मस्त. कसं वाटतंय अशोक? हा मस्त. रिलॅक्स. गुड नाईट ऑल. अशोक आज रात्री छान झोप लागेल. अशोकला आज रात्री खूप चांगली झोप लागेल. झोप लागतेच आहे बऱ्याच दिवसापासून. राहुल, आता तुला झोपायला परमिशन नाही. आता पुढचे 365 दिवस तुला जागायचंय. रजनी, तू मागच्या 365 दिवसापासून झोपलीच आहे असं वाटतं मला. तर राहुलला खूप काम आहे. हो, माझं वर्ष संपल्यानंतर मी झोप काढली. मी आता मीटिंग एंड करतोय. गुड नाईट. येस, गुड नाईट. चला, ऑल द बेस्ट सगळ्यांना. बाय. गुड नाईट. सुदर्शन, थँक्यू. थँक्स फॉर अटेंडिंग. ऑल द बेस्ट. थँक्यू. चलो, बाय. गुड हाय नाईट. रोहित. बाय.